ठीक आहे, ओके. आता फंक्शन हा टॉपिक आहे मुलांनो. आता हे जरी दिलं असेल, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये काय काय मिनिंग असतो तो मी तिथं तुम्हाला डिस्कस करून सांगतो. फंक्शन म्हणजे काय असतं, एक प्रोग्राम असतो बघा मुलांना. जसं आपल्याकडे ए आणि बी सेक्शन आहे समजा, ठीक आहे. आता हे फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी सांगतोय, इथं लॉजिक लावायचं नाही काहीच तुम्ही. जसं इथं 1 दिलं असेल, इथं समजा 1 आहे, इथं 2 दिलं मी, इथं 4 आला, 3 दिलं 9 आला, 4 दिलं 16 आला, राईट, या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये मुलांना या टाईपचं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. आता इथं काय होतं रे मुलांना, इथं तुम्ही इनपुटला 1 दिल्यानंतर आउटपुट तर मला 1 दिसतंय. इनपुटला 2 दिल्यानंतर आउटपुट किती भेटायलंय, 4 भेटायलंय. इनपुटला 3 दिले, आउटपुट 9 भेटायलंय. म्हणजे या ठिकाणी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू असणार आहे आपली, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही कशी भेटणार आहे, एक्स स्क्वेअर भेटणार आहे. आणि हे जी चेंज होणार आहे यालाच आपल्याला फंक्शन म्हणायचं असतं, राईट. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू, एक्स जी व्हॅल्यू जर तुम्ही 1 पुट केली तर आउटपुट 1 येत आहे, 2 पुट केली आउटपुट 4 येत आहे, करेक्ट आहे. तर ही जर एफ ऑफ एक्स जो असतो त्याला काय म्हणायचं असतं, आपल्याला फंक्शन ऑफ एक्स म्हणायचं असतं. फंक्शन मध्ये काय होत असतं, चेंज होत असतं. जसं तुम्ही आता कम्प्युटरवर काय करणार, 1 दाबणार, किंवा कम्प्युटरवर तुम्ही ए दाबणार, राईट. कम्प्युटरला तर आता इंग्लिश लँग्वेज माहीत नसते, मराठी माहीत नसते, हिंदी माहीत नसते, तर तो काय करणार, पहिलं कंपायलर यूज करून, ठीक आहे. तो IT वाल्यांना माहीत असेल मुलांना, ह्युमन लँग्वेजचं मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं, आणि मशीन लँग्वेजचं पुन्हा ह्युमन लँग्वेजमध्ये इथं कन्वर्ट होणार आहे आपल्याला. मग ही जी मधली प्रोसेस करणारा जो प्रोग्राम असतो, काही असेल, प्रोग्राम असेल, एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन असेल, ठीक आहे, याला आपल्याला फंक्शन म्हणायचं असतं. तर फंक्शन क्लिअर आहे. इनपुट दिल्यानंतर काहीतरी आउटपुटमध्ये चेंज येतोय, सेम येतोय. तो जो मेडियन असते, मधला जो प्रोग्राम असेल, मॅथमॅटिकल इक्वेशन असेल, जो पण चेंज करणं मधला पार्ट असतो, याला आपल्याला फंक्शन म्हणायचं असतं बेसिक लँग्वेजमध्ये, ठीक आहे. तर हेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर तुम्ही याला रीड करू शकता मुलांना. एव्हरी एलिमेंट ऑफ इज ए असोसिएटेड विथ एव्हरी एलिमेंट्स ऑफ बी. हे आता पुढे सांगतो मी. आता जनरली मुलांना ए आणि हा बी आहे, इथं 1 2 3 घेतलं, इथं घेतलं 1 4 9 घेतलं मुलांना मी. आता मी सुरुवातीला काय सांगितलं होतं, लॉजिक लावू नका. मुलं काय करतात, 1चं 1 आलतं, 2चं 4 आलतं, 3चं 9, आणि इथं 4चं समजा कुणी जर 15 दिलं असेल आणि असं दिलं असेल, त्यांना वाटतं चुकीचं आहे. आपल्याला काही घेणं देणं नाही ना, मध्ये कुठला फॉर्म्युला रन होतो हे बघायचंय का आपल्याला, नाही. इथं लॉजिक नाही लावायचं. लक्षात आलं का. मी काय करणार, ह्याच्या जागेवर मी अल्फाबेटिकल घेतो ना, काय प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी इथं ए घेणार, या ठिकाणी एच व्हॅल्यू ए घेतली, बी घेतली, सी घेतली, डी. आता तर कुठला फॉर्म्युला रन होत नाही ना. म्हणजे मला शॉर्ट मध्ये सांगायचं, इनपुट काही पण असू शकतं, आउटपुट काही पण असू शकतं. तिथं लॉजिक नका लागू की कुठला फॉर्म्युला रन होतो म्हणजे मला फंक्शन सापडेल. इथं मी सांगितलंच नाही ना तुम्हाला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढा, म्हटलंय का नाही. एफ ऑफ एक्स काय असतं हे सांगितलं. एफ ऑफ एक्स मध्ये इनपुटच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होऊन आपल्याला आउटपुट भेटत असतं, आणि हा चेंज करणारा जो प्रोग्राम असतो, जे मॅथमॅटिकल इक्वेशन असतं, जी मीडियम असते, त्याला आपल्याला फंक्शन म्हणायचं असतं मुलांना. आता बघा या डायग्राम्स मध्ये काय करा, अथवा याला म्हणायचं असतो डोमेन. डोमेन, आणि हे असतं तुमचं कोडोमेन, ठीक आहे. डोमेन कशाला म्हणायचं, सगळ्या इनपुट व्हॅल्यूला आपल्याला डोमेन म्हणायचं असतं. कोडोमेन कशाला म्हणायचं, जे आपला सेकंड ब्रॅकेट असतो, सेकंड ब्रॅकेट म्हणलं बरं का, आउटपुट नाही म्हटलं मी, अजून लक्षात घ्या. इथं अजून एक एलिमेंट्स घेतो मी, ई. जो सेकंड ब्रॅकेट असतो, सेकंड सेट असतो, त्याला काय म्हणायचं आपल्याला, कोडोमेन म्हणायचं. आणि सेकंड सेट मधल्या कुठल्या कुठल्या एलिमेंट सोबत आपलं रिलेशन आहे त्याला आपल्याला म्हणायचं असतं रेंज, ठीक आहे. हे आउटपुट पण म्हणू शकता तुम्ही. तर डोमेनचा सेट कसा बनला, डी इक्वल टू समजा घेतला आपण 1 2 3 आणि हा 4 झाला. कोडोमेन कशाला म्हणणार तुम्ही, बी मधले सगळे एलिमेंट,
इथं काहीच बघणार नाही आपण, जेवढे पण बी मध्ये असतील तेवढे लिहून टाकणार. आणि रेंज कशाला म्हणायचं, ज्याच्या प्री इमेज आहेत त्याला म्हणायचं असतं इमेज त्या पार्टला, आणि इकडचे असते प्री इमेज असते. ठीक आहे, डोमेन मधल्या एलिमेंटला काय म्हणायचं, प्री इमेज. मग ए ची प्री इमेज किती, 1 आहे, बी ची किती आहे, 2 आहे, सी ची किती आहे, 3 आहे. अशा टाईपमध्ये ज्यांच्या प्री इमेज अवेलेबल असतात त्यांनाच आपल्याला रेंज म्हणायचे. मग इथं रेंज किती आलं, ए बी सी आणि डी. ई घ्यायचं आहे का नाही घ्यायचं, का बरं घ्यायचं नाही, ईला प्री इमेजच नाही ना. तर रेंज मध्ये ई घ्यायचं आहे का आपल्याला, नाही. रेंज मध्ये तेवढेच एलिमेंट्स घ्यायचे ज्यांच्या प्री इमेज अवेलेबल असतात. क्लिअर आहे. तर हे डोमेन, को डोमेन आणि रेंज तिन्हीच्या व्हॅल्यू समजल्या. इथं आता पी इकडे घेऊ, क्यू घेऊ, राईट. पी क्यू इथं 1 7 10 यातला 5 3 2 1. मग मी हे रिलेशन बनवलं 2 5. मी अजून सांगितलं बरं का सुरुवातीलाच की तुम्ही हे कुठला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय भेटते हे काढायचंच नाही आपल्याला. आपल्याला फक्त दिलंय असं, आणि इथं म्हटलंय डोमेन काढा, को डोमेन काढा आणि रेंज पण फाइंड आउट करा. मग इथं डोमेन कसं येणार सांगा. डोमेन इक्वल टू 1 7 आणि 10. को डोमेन सेकंड सेट 5 3 2 आणि 1. आणि रेंज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला आता, फक्त ज्यांच्या प्री इमेज आहेत. 5 चा एरो आहे, 3 चा आहे, 2 चा आहे, याला म्हणायचं आपल्याला रेंज म्हणायचं. क्लिअर आहे मुलांना, एवढे पॉइंट तुम्हाला लक्षात आले पाहिजे. आता हे झाल्यानंतर पुढचा कन्सेप्ट बघू आपण आता. ठीक आहे, फंक्शन आहे का नाही. आता कुठल्या ह्याला फंक्शन म्हणायचं का, समजा आता डायग्राम दिले मी, ए दिला, इथं बी दिला, राईट. इथं घेतलं आपण 1 2 3 ए बी सी आणि डी या टाईपमध्ये. अशा टाईपमध्ये आपण या ठिकाणी घेतलेले. फर्स्ट डायग्राम आहे. सेकंड डायग्राम आहे मुलांना 1 2 3 सेमच घेतो नंबर, थोडं सोपं पडेल समजायला. आणि इकडे घेऊत आपण ए बी सी डी. ए बी सी डी याच्यामध्ये काय केलं आता, 1 कडून ए, 1 कडून बी कडे, सी कडे. दुसरी डायग्राम झाली आपली. ए आहे, बी आहे. म्यूट वगैरे झालं सांगा बरं का पटकून. चल तिसरी डायग्राम बघा आता. थर्ड डायग्राम आहे. थर्ड डायग्राम मध्ये मुलांना थर्ड मध्ये काय प्रोसेस करायची, ए बी इथं 1 2 3 ए बी सी या टाईप. ठीक आहे, सी पर्यंत घेतलं. चल आता फंक्शन कशाला म्हणायचं बघा, समजून घ्या. मग आता या 3 डायग्राम काढल्यात, तिन्ही पैकी कुठली डायग्राम ही फंक्शन आहे रे सांगा. कोणी सांगू शकते का बघा. तिन्ही पैकी कुठली डायग्राम ही फंक्शन आहे. आता हे सगळ्यांना डोमेन, को डोमेन, रेंज तर सगळ्यांना समजलं मुलांना. ठीक आहे, तर हे आपल्याला कशामधलं सेक्शन असतो, सेट्स अँड रिलेशन. ठीक आहे, याच्यामध्ये डोमेन, को डोमेन आणि रेंज असते मुलांना, आणि त्यालाच अटॅच मध्ये फंक्शन हा टॉपिक असतो. सेट, रिलेशन प्लस फंक्शन. तर फंक्शन मध्ये पण काय असतं, डोमेन असतो, को डोमेन असतो आणि रेंज पण असतं. पण आता या तिन्ही पैकी कुठल्या डायग्रामला फंक्शन म्हणायचं, तर पहिला रूल सांगतो मी, त्याच्यानंतर मला सांगा. पहिला रूल आहे, डोमेन मधल्या प्रत्येक इलेमेंटचा आउटपुट पाहिजे, राईट. आणि डोमेन मधल्या प्रत्येक इलेमेंटचा आउटपुट एकच पाहिजे मला, 2 नको असं. डोमेन मधल्या प्रत्येक इलेमेंटचा आउटपुट पाहिजे, पहिला रूल झाला. आणि दुसरा रूल काय आहे, डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटचं एकच आउटपुट पाहिजे. हे 2च रूल आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे. हे 2 रूल जर सॅटिस्फाईड करत असतील तर त्या डायग्रामला आपल्याला फंक्शन म्हणायचं. काय सांगितलं होतं, इच एलिमेंटचं आउटपुट पाहिजे, आणि दुसरं काय, एकच आउटपुट पाहिजे. पहिल्या डायग्राम मध्ये बघा,
टूचं आउटपुट आहे का रे इथे? नाहीये. मग हे डायग्राम फंक्शन असणार आहे का? नाही. बा 1चं आउटपुट दिलंय, 3चं पण दिलंय, 2चं दिलंय का? नाही. पहिला रूल सांगितला होता की प्रत्येक एलिमेंटचं आउटपुट आपल्याला पाहिजेच, पण 2चं आउटपुट नाही. इट इज नॉट अ फंक्शन. सेकंड डायग्राम मध्ये बघ. आता सेकंड डायग्राम मध्ये इथं मुलांना 2चं आउटपुट दिलंय नाहीये मी, हे 1चं आहे. जे पण डायग्राम काढले मी हे कशाचं आहे? 1 पासून किती आउटपुट काढले मी? 2 आउटपुट काढले समजा, राईट. 1 पासून बी ला एक आउटपुट, आणि समजा या ठिकाणी 2चं डी ला घेऊत आपण, 2चं डी ला. आता बघा बरं, दुसऱ्या डायग्राम मध्ये प्रत्येकाचं आउटपुट आहे आता, म्हणजे 1चं पण आहे, 2चं आहे, 3चं आहे. बट 1चे किती आउटपुट आहेत रे? 2 आउटपुट आहे. मग इट इज ऑल्सो नॉट ए फंक्शन. फंक्शनसाठी काय रूल आहे? डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटचं एकच आउटपुट असलं पाहिजे, राईट. ऍटलिस्ट एक तरी आउटपुट असलंच पाहिजे, आणि 2 नकोय आपल्याला. पहिला रूल काय आहे? प्रत्येक एलिमेंटचं आउटपुट पाहिजे आणि एकच पाहिजे, 2 नकोय. तर दुसऱ्या डायग्राम मध्ये 1चे 2 आउटपुट होते, त्याच्यामुळे इट इज नॉट ए फंक्शन. थर्ड बघा आता. थर्ड डायग्राम मध्ये 1चे 2 आउटपुट आहेत, राईट, जे की कंडिशन सॅटिस्फाईड करत नाही, आणि 2चं पण आउटपुट नाहीये, त्याच्यामुळे इट इज ऑल्सो नॉट ए फंक्शन. मला या टाईपची डायग्राम देतील आणि विचारलं जाईल, आता बघा 1 2 3, इकडे घेऊ आता 3 4 5, या टाईपचं आपल्याला दाखवलं या ठिकाणी. अशा टाईपमध्ये ए आहे, बी आहे. आता हे फंक्शन आहे का रे? येस. प्रत्येकाचं एकच आउटपुट आहे, प्रत्येकाचं एकच आउटपुट आहे, आणि एक पण शिल्लक नाही ना इकडे, राईट. मग इट इज ए फंक्शन. क्लिअर आहे? डोमेनला टार्गेट ठेवायचंय, डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटचं आउटपुट असलं पाहिजे आणि एकच आउटपुट असलं पाहिजे, एवढाच रूल आहे. आता मग कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चन कसा विचारतात? या टाईपचा क्वेश्चन असतो. इथं 1 देतील, 1 2 3 4 देतील, या टाईप. ही एक डायग्राम देतील आणि दुसरी डायग्राम देतील. पहिली डायग्राम आहे ही, इथं आहे 1 2 3 4. दुसरी डायग्राम आहे 1, ए आहे, बी आहे, या टाईप मध्ये. सांगा याच्यातलं कुठलं फंक्शन आहे रे? फर्स्ट आहे का सेकंड? फर्स्ट डायग्राम फंक्शन आहे का सेकंड? करा अनम्यूट करून सांगा मला, विच वन इज अ फंक्शन, फर्स्ट और सेकंड? हा, व्हेरी गुड. सेकंड डायग्राम हे कसं आहे? फंक्शन आहे. फर्स्ट डायग्राम हे फंक्शन नाहीये मुलांना. का बरं नाहीये? बघ, एकाचे 4 आउटपुट आलेत, हे नाही ना आपल्याला, कंडिशनच नाही. 1चं एकच आउटपुट, ह्याच्यामध्ये बघा सेकंड मध्ये प्रत्येकाचं एकच आउटपुट आहे, एक पण शिल्लक नाही. तसं इकडे असू द्या ना, कोडोमेन मध्ये एकाकडे येऊ दे सगळे, काही प्रॉब्लेम नाही. डोमेनसाठीच आपल्याला कंडिशन आहे. तर तुम्हाला आतापर्यंतच्या सेक्शन मध्ये 2 पॉईंट समजले पाहिजेत. फंक्शन कशाला म्हणायचं? तो एक फॉर्म्युला असतो, प्रोग्राम असतो, मीडियम असतो, ज्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. इनपुट दिलं, आउटपुट मध्ये चेंज होतं. सेकंड, डोमेन समजलं, कोडोमेन समजलं, आणि रेंज, राईट. क्लिअर आहे? कोडोमेन मध्ये सेकंड सेट असतो, डोमेन मध्ये फर्स्ट सेट असतो, आणि रेंज मध्ये काय असतो? सेकंड सेट मधले जे एलिमेंट्स आहेत ज्यांच्या प्री इमेज अवेलेबल आहेत, अशाला आपल्याला रेंज म्हणायचं असतं. मग इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा, रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. ठीक आहे, रेंज हा कोडोमेनचा सबसेट असतो. आता हे सबसेटचं सिम्बॉल दाखवलंय. ते इक्वल पण असू शकतात, किंवा रेंज मधले काही एलिमेंट कमी असू शकतात कोडोमेन पेक्षा, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता कुठल्या डायग्रामला आपल्याला फंक्शन म्हणायचंय? ज्याच्या डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटचं आउटपुट पाहिजे आणि एकच आउटपुट पाहिजे, 2 नकोय आपल्याला. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. आता पुढे आता टाईप ऑफ फंक्शन कडे जाऊत आपण. प्रॉपर एक्सप्लेन केलंय डोमेन कशाला म्हणायचं, कोडोमेन, रेंज. पण मी एक सांगतोय ते लक्षात घ्या, म्हणजे इथं तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. बाई इथं इज नॉट ए फंक्शन, कुठले कुठले फंक्शन नाहीत हे पण घेतलंय, डायग्राम पण दिली. तर पहिले हितालचं फंक्शन नाही बघा, आरचे 2 आउटपुट आहे. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये -2चं आउटपुट नाही मुळे फंक्शन नाहीये. थर्ड केसमध्ये ह्या दोघांचं आउटपुट नाहीये, इट इज नॉट ए फंक्शन. त्याच्या आधी डोमेनचा बघा पार्ट. ठीक आहे,
फर्स्ट सेट मधल्या एलिमेंटला डोमेन, सेकंड सेट मधल्या सगळ्या एलिमेंटला कोडोमेन, आणि रेंज कुणाला म्हणायचं ज्यांची प्री इमेज आहे. तर याच्यामध्ये 4 नाहीये, 4 ची प्री इमेज नाही ना, म्हणून तो रेंज मध्ये येणार नाहीये. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, नेक्स्ट आता काही वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल घेतलेत मी. जसं या ठिकाणी ए बी दिलाय, ए वाला सेट आहे, बी वाला सेट आहे, आणि फंक्शन काय दिलं आपल्याला, ए टू बी दिलंय. या ठिकाणी काय केलं आपण, 1 0, त्याच्यानंतर 3 3 2 2 असे आपल्याला एलिमेंट्स दिलेले, आणि आपल्याला विचारलंय की हे तुमचं फंक्शन आहे का नाही. सिंपल काय करायचं, अशा केसमध्ये डायग्राम काढायची. इथं काढला आपण 1 2 3 4, आणि इकडे आउटपुटला किती दिलंय, -1 0 1 2 3. मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, काय दिलंय 1 0 1 0 जॉईन केला, 3 3 3 3 जॉईन केलं, 2 -1 2 -1 जॉईन केलं, त्याच्यानंतर 4 1 4 1 जॉईन केला, आणि 2 2. पुन्हा ह्या 2 पासून 2. बघा आता एका 2 पासून 2 2 आउटपुट चालले. मग हे फंक्शन असतं का, नाही. गिवन रिलेशन इज नॉट ए फंक्शन. आता हा रिलेशनवाला पार्ट क्वेश्चन मध्येच दिलेला असतो मुलांना, आणि आपल्याला विचारलं जातं की हे फंक्शन आहे का नाही ते. क्लिअर आहे, काय डाऊट आहे का रे कुणाला? लक्षात आलं का? या टाईपचं रिलेशन दिलं असेल तर डायग्राम काढा, ए सेट बनवा, बी सेट बनवा, आणि आपली कंडिशन चेक करा. इथं 2 पासून 2 2 आउटपुट आहे, एलिमेंट 2 हॅव्हिंग 2 इमेजेस, त्याच्यामुळे इट इज नॉट ए फंक्शन. चला पुढचं आहे 1 3 4 1 2 2, सेम साठी 1 3 4 1 2 2. आता मला सांगा 1 3 आणि 4 यांचं आउटपुट दिलंय, पण 2 चं दिलंय का रे? त्या रिलेशन मध्ये 2 आहे का, नाहीये, म्हणून इट इज नॉट ए फंक्शन. कारण इथं जो 2 असणार आहे त्याला आउटपुटच नाहीये, पण आपला तर रूल आहे की प्रत्येक एलिमेंटला आउटपुट असलं पाहिजे. चला पुढचं बघा आता, वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स. हे थोडं बाजूला ठेवा. आता टाइप्स ऑफ फंक्शन बघा. आता टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये आता बघा मेन 2च टाईप आहेत. पहिला आहे 1 1 फंक्शन, त्याला नाव काय म्हणायचं, इंजेक्टिव्ह. लक्षात ठेवा, 1 1 आणि मेनी 1 असे 2 टाईपचे फंक्शन असतात. आता 1 1 मध्ये पण 2 टाईप पडतात पुढं, आणि मेनी 1 मध्ये पण 2 टाईप पडतात. तर 1 1 मध्ये काय असणार आहे, ऑन टू फंक्शन, ऑन टू आणि इन टू असतं बघा. ऑन टू फंक्शन आणि इन टू फंक्शन असे 1 1 मध्ये 2 टाईप आहेत. तर मला सांगा, ऑन टू फंक्शनला दुसरं नाव असतं सर्जेक्टिव्ह. 1 1 ला काय म्हणायचं, इंजेक्टिव्ह. 1 1 ऑन टू ला काय म्हणायचं, सर्जेक्टिव्ह. हा जर ऑन टू असेल याला आपण सर्जेक्टिव्ह म्हणणार. आता हे लक्षात कसं ठेवायचं, कुठला 1 1 आहे, ऑन टू आहे, याला क्लासिफिकेशन का केलं याच्यामध्ये, लक्षात ठेवा मुलांनो. या ठिकाणी जो आपला रेंज असते ना, रेंज, बघा रे, रेंज आणि कोडोमेन जर सेम असेल, रेंज आणि कोडोमेन जर सेम असेल, ह्याला म्हणायचं 1 1 ऑन टू फंक्शन, 1 1 ऑन टू फंक्शन. ठीक आहे. आता 1 1 ऑन टू ला दोन्हीला मिळून बायजेक्टिव्ह म्हटलं जातं. आता 3 शब्द लक्षात ठेवायचे. पहिला, इंजेक्टिव्ह म्हणजे 1 1 फंक्शन, ऑन टू म्हणजे सर्जेक्टिव्ह, आणि बायजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, 1 1 प्लस ऑन टू, याला काय म्हणायचं, बायजेक्टिव्ह म्हणायचं. कधी कधी विचारू शकतात विच वन इज अ बायजेक्टिव्ह फंक्शन, किंवा बायजेक्टिव्ह कशाला म्हणायचं आपल्याला. ऑप्शन मध्ये 1 1 इन टू देतील, 1 1 देतील, ऑन टू देतील, 1 1 ऑन टू देतील. लक्षात ठेवा, 1 1 ऑन टू म्हणजे काय असतो, बायजेक्टिव्ह. ठीक आहे. आता बघा, 1 1 म्हणजे कोण होता, इंजेक्टिव्ह, आणि ऑन टू म्हणजे कोण होतं, सर्जेक्टिव्ह. मग इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह म्हणजे बायजेक्टिव्ह, हे पण लक्षात ठेवा. हे महत्वाचे पॉइंट आहेत आपल्यासाठी, सीईटी साठी. इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह इक्वल टू बायजेक्टिव्ह, अशा टाईप मध्ये. चला क्लिअर आहे. याच्यामध्ये बघा, हा डोमेन, कोडोमेन. कोडोमेन मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2
3 5. रेंज मध्ये पण तेवढेच येणार ना, रेंज मध्ये पण किती असणार आहेत 2 3 5. मग कोडोमेन आणि रेंज सेमच आहे ना. कोडोमेन आणि रेंज जर सेम असेल तर ह्याला म्हणायचं आपल्याला 1 1 ऑन 2, 1 1 ऑन 2 फंक्शन. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ आपण आता. इंटू फंक्शन कशाला म्हणायचं, रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज मधले एलिमेंट्स कोडोमेन पेक्षा थोडे कमी असतील याला म्हणायचं आपल्याला 1 1 इंटू फंक्शन, 1 1 इंटू फंक्शन. तर दुसरा टाईप बघा, दुसरा आहे आता मेन इव्हन फंक्शन. मेन इव्हन फंक्शन याच्यामध्ये पण पहिला टाईप आहे 1 ऑन टू फंक्शन, मेन इव्हन ऑन टू. पण इथं सर्जेक्टिव्ह, इंजेक्टिव्ह, बायजेक्टिव्ह काहीच म्हणायचं नाही याच्यात, लक्षात ठेवा. इंजेक्टिव्ह कशाला म्हणायचं 1 1 ला, सर्जेक्टिव्ह ऑन टू ला, आणि बायजेक्टिव्ह इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह. तसं इकडं काही म्हणायचं नाही. मेन इव्हन मध्ये पहिला असतो ऑन टू आणि दुसरा आहे मुलांनो इन टू. ठीक आहे. आणि सेम कन्सेप्ट आहे. ऑन टू म्हणजे काय, रेंज आणि कोडोमेन तुमचं सेम असतं, आणि इन टू मध्ये रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन असतो मुलांना. तर बघा बरं सांगा आता, फंक्शनचे दोन टाईप आहेत आपले, टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये. ठीक आहे. तर पहिला आहे ऑन टू, दुसरा आहे नाही ऑन टू नाही 1 1 म्हणायचं. काय म्हणायचं 1 1 मेन इव्हन या टाईप मध्ये 1 1 आणि मेन इव्हन. आता 1 1 चे पुन्हा दोन टाईप पडणार. पहिला पडणार ऑन टू, दुसरा असतो इन टू. याचे पण दोन टाईप पडतात, ऑन टू इन टू. याला म्हणायचं इंजेक्टिव्ह, इंजेक्टिव्ह फंक्शन. याला म्हणायचं सर्जेक्टिव्ह. ठीक आहे, सर्जेक्टिव्ह फंक्शन. आणि बायजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह इक्वल टू बायजेक्टिव्ह फंक्शन. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता आपल्याला 1 1 चे दोन टाईप आहेत, ऑन टू आणि इन टू. आता ऑन टू कशाला म्हणायचं बघा, या ठिकाणी ऑन टू म्हणजे काय असतो, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपला, ऑन टू मध्ये जी आपली रेंज असते, रेंज इज रेंज इक्वल टू घ्यायचं. रेंज इक्वल टू काय असतो आपला कोडोमेन. आणि तर रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन, हे लक्षात ठेवा दोन्हीतला फरक. इथं पण मेन इव्हन मध्ये पहिला ऑन टू आहे, रेंज इक्वल टू कोडोमेन, रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं मुलांना. टाइप्स ऑफ फंक्शन किती आपले दोनच आहेत. 1 1 मध्ये 1 1 ची डायग्राम कशी असते 1 2 3 समजा, आणि इकडे आहे मुलांना 4 5 6 समोर समोर असतं, समोर समोर 1 1. ही त्याची 1 1 ची डायग्राम झाली. मेन इव्हन मध्ये कसं असतो रे 1 2 3 आहे, आणि या ठिकाणी समजा 1 2 आहे, 1 2, याला मेन इव्हन म्हणायचं. बघा 1 2 चं एकच आउटपुट आहे 1, याला म्हणायचं मेन इव्हन. एकाकडून एकाकडे जात असेल तर त्याला म्हणणार आपण 1 1. दोघाकडून एकाकडे जात असेल तर त्याला म्हणायचं आपल्याला ऑन टू. क्लिअर इथपर्यंत. चला पुढे जाऊ आपण आता. दोन पॉइंट समजले ना, काय लक्षात ठेवायचे आपल्याला, 1 1 प्लस ऑन टू याला म्हणायचं बायजेक्टिव्ह, किंवा दुसरं नाव काय आहे इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह इक्वल टू बायजेक्टिव्ह. ठीक आहे. 1 1 चे दोन टाईप ऑन टू आणि इन टू. मेन इव्हन चे पण दोन टाईप ऑन टू आणि इन टू. पण हे सगळं इंजेक्टिव्ह, सर्जेक्टिव्ह आणि बायजेक्टिव्ह कशामध्ये तुमचं 1 1 ऑन टू मध्ये. 1 1 फंक्शन मध्ये इंजेक्टिव्ह, ऑन टू मध्ये सर्जेक्टिव्ह, आणि इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह पासून काय भेटतं बायजेक्टिव्ह. चल समजलं असेल आता. आता टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये जाऊत आपण थोडे फास्ट मध्ये. कॉन्स्टंट फंक्शन ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही अशा फंक्शनला काय म्हणायचं असतं कॉन्स्टंट. जसं f ऑफ x इक्वल टू k घेतला, किंवा y इक्वल टू 5 घेतला,
वाय इक्वल टू 5 घेतलं काय होणार, वाय इक्वल टू 5 ची एक लाईन येणार ना इथं. मग एक्स काय पण घ्या, एक्स काय जरी घेतला तरी या लाईन वरचा पॉईंट चेंज होणार आहे का तुमचा? बाय इथे एक्स मी 1 घेतला, वाय 5च राहणार. एक्स इथं 10 घेतला, वाय 5च राहणार. इथं एक्स मी काय घेतला -5, वाय किती राहणार, 5च राहणार वाय. इथं एक्स किती घेतला आपण, -10 घेतला, वाय 5च राहणार. हे क्लिअर. याला म्हणायचं असतं कॉन्स्टंट फंक्शन, ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही त्याला म्हणायचं आपल्याला कॉन्स्टंट फंक्शन. त्याचा हा ग्राफ असतो म्हणून या टाईपचा. ठीक आहे, थोडं फास्ट घेऊ, थोडं लक्ष द्या. आता आता कुणी तुम्ही जाऊ नका बघा, पटापट होऊन जाईल सगळं. आयडेंटिटी फंक्शन कशाला म्हणायचं, बा एक्स जे इनपुट असतं तेच आउटपुट पण भेटत असेल तर त्याला आयडेंटिटी म्हणायचं. जसं फॉर्म्युला आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर वायची व्हॅल्यू पण 1च येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, वायची व्हॅल्यू 2च पुट येते. बरं, एक्सची व्हॅल्यू इथं मी 3 पुट केली, 3 पुट केली तर वायची पण व्हॅल्यू किती येणार आपल्याला, 3च येणार आहे. राईट, समजतंय काय? याला म्हणायचं आयडेंटिटी. सेम सेम याचा ग्राफ कुठून पास होत असतो, ओरिजिन मधून पास होतो. ग्राफ पण लक्षात ठेवा. पुढे आहे कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं, फंक्शनच्या मध्ये फंक्शन असेल तर त्याला म्हणायचं असतं कंपोजिट फंक्शन. जसं एफ ऑफ जी ऑफ एक्स, त्याला कसं लिहायचं, एफ ऑफ आणि मध्ये जी ऑफ एक्स लिहायचं असतं. आता बघा, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती घेतली आपण, लॉग एक्स घेतली. मग जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती घेतली, साइन एक्स घेतली. याला जर मला आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स लिहायचं असेल तर मग कसं लिहिणार मी, बाहेर घेणार एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये जी ऑफ एक्स लिहिणार. राईट. मग आता बघा, एफ ऑफ जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आपली, साइन एक्स आहे. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली, साइन एक्स आलेली या ठिकाणी. पुढे काय करायचं, एफ ऑफ एक्स किती आपला, लॉग ऑफ एक्स होता ना, लॉग ऑफ काय बनणार, हा जी ऑफ एक्स बनणार. म्हणजे या ठिकाणी येणार तुमचं लॉग ऑफ साइन ऑफ एक्स येते व्हॅल्यू, अशा टाईपमध्ये. ठीक आहे, हे आउटपुट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातं. बघा एकदा डबल, कारण याच्यावरचे क्वेश्चन आहेत आपल्याला, त्याच्यामुळे एकदा डबल सांगतो मी याला. बघा रे, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लॉग एक्स, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू साइन एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स लिहायचं आपल्याला. एफ ओ जी जे आहे ना, एफ ऑफ जी ऑफ एक्स रीड करायचं त्याला. त्याला कसं लिहायचं, एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट केली, साइन एक्स. पुढे आपल्याला एफ म्हणजे काय असतो रे, लॉग एक्स असतो ना. या ठिकाणी एफच्या जागेवर लॉग घेतलं आणि एक्स म्हणजे कोण आहे आता, जी ऑफ एक्स असतो. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती, साइन एक्स आहे. बनला हा. आता उलट लिहून बघू आपण. उलट म्हणजे कसं, जी ऑफ एफ ऑफ एक्स, याला कसं लिहिणार मी, जी ऑफ एफ ऑफ एक्स. पुढं कसं लिहिणार मी, जी ऑफ लॉग एक्स आला. राईट. पुढं काय करणार मग, जी मध्ये कोण आहे आपला, साइन आहे, आणि एक्स मध्ये कोण आहे, लॉग एक्स. झालं, या टाईप मध्ये आपल्याला लिहायचंय. कधी कधी आपल्याला हे पण विचारतात, एफ ऑफ एक्स सेम सेम आहे ना. आता एफ ऑफ एक्स मग कसं लिहायचं, एफ ऑफ ब्रॅकेट मध्ये एफ ऑफ एक्स. पुढे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कशी, लॉग एक्स आहे. मग बाहेरच्या एफ साठी पण कसं आहे आपल्याला, लॉग एक्स होता ना, हा लॉग ऑफ एक्स येणार. राईट. तसंच तुम्ही जी ऑफ एक्स लिहू शकता. कसं लिहिणार, जी ऑफ एक्स. बाहेरचा जी मधला जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू कशी असते, साइन एक्स असते. बाहेरच्या जी ची व्हॅल्यू किती, साइन ऑफ, आणि अँगलच्या जागेवर पुन्हा हा साइन एक्स त्या ठिकाणी भेटून जाईल आपल्याला. तसं आपल्याला 4 टर्म काढावं लागतात. क्वेश्चन कसा असतो, एफ ऑफ एक्स इक्वल टू समजा 3x + 2 दिलाय, छोटाच घेऊ आपण, 3x घेऊ. ठीक आहे, आणि जी ऑफ एक्स इक्वल टू आपण फक्त एक्स घेऊ. आणि आपल्याला पहिलं सांगितलं जातं एफ ऑफ जी ऑफ एक्स काढा. कसं काढायचं, लिहायचं याला एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आपली, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू इथं पुट करायची. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती बघा, एक्स आहे फक्त. मग आता एफ मध्ये किती आपला, एफ मध्ये आहे 3x. इथं लिहिणार 3
इन ब्रॅकेट एक्स. आता एक्स एक्स सेम आल्यामुळे तुम्हाला इथं आलं. म्हणजे इथं साइन एक्स असतं तिथं साइन एक्स आलं असतं. इथं लॉग एक्स असतं तिथं लॉग एक्स आलं. दुसरं समजा आता काढायचं सांगितलंय जी ऑफ एक्स काढायचं सांगितलंय. मग अशा केसमध्ये काय करायचं, जी ऑफ एफ ऑफ एक्स लिहायचं. आता बघा जी बाहेर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आपली 3x आहे. बाहेरच्या आता एक्सची व्हॅल्यू जी ऑफ एक्सची व्हॅल्यू किती 3x. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 3x आलं अशा टाईपमध्ये. कारण इथं जी मध्ये काय फक्त एक्स आहे ना, एक्स मध्ये किती आलं आपले. समजा इथं जर तुमचा जी मध्ये 1 असता काय घेतलं असतं आपण 3x + 1 घेतलं असतं. लक्षात आलं का, x + 1 जर असता तर आपण 3x कुठं पुट केला असता एक्सच्या जाग्यावर आणि +1 ॲज इट इज. पुढे क्वेश्चन आहेत मुलांना याच्या टाईपचे. बाकी खाली क्वेश्चन दिलेत बघा याच्यावर, एक क्वेश्चन एक्सप्लेन करतो मी. आणि एक्सरसाइज मध्ये पण आहेत असे क्वेश्चन. एफ ऑफ एक्स दिला आपल्याला, जी ऑफ एक्स दिलाय. करेक्ट आहे इथपर्यंत. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू माहिती आहे. पहिलं काढायचं एफ ऑफ जी. सगळ्यात एफ ऑफ जीला कसं लिहित होतो आपण, एफ ऑफ जी ऑफ एक्स. नंतर जी ऑफ एक्सची व्हॅल्यू किती बघा इथं, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू होती आपली 5x -2. मग इथं जी ऑफ एक्सच्या जागेवर आपण 5x - 2 पुट केलं. नंतर आता बाहेरच्या एफचा विचार करायचा आपल्याला. बाहेरच्या एफचा विचार करायचा. बाहेरच्या एफचा विचार जर केला तर ह्याचा फॉर्म्युला कसा होता बघा, 2x² + 3. म्हणजे जिथं जिथं आपल्याला एक्स दिसते ना, x², एक्सच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करायची. बाहेरचा 2 ॲज इट इज. x² म्हणजे कोण 5x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर +3. मग बाकी याला फक्त सिम्प्लिफाय केले आणि हेच आपलं कसं या ठिकाणी आन्सर आहे मुलांना. राईट, अशा टाईपमध्ये. तसं जी ऑफ एफ काढताना जी ऑफ एफ ऑफ एक्स घ्यायचा. आता हे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू, जी एक्सचा फॉर्म्युला किती 5x - 2. एक्सला रिप्लेस कशाने करणार मी 2x² + 3 न. 5 बाजूला 2x² + 3 - 2. इथला -2 पण ॲज याला पण सिम्प्लिफाय केलं, झाला आन्सर. तर हे एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स झालं मुलांना. चला पुढचं बघा आता, प्रॉपर्टी ऑफ कंपोजिट फंक्शन. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे सेम नसतं. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. म्हणून एफ ऑफ जी ऑफ एच आणि जी ऑफ एफ ऑफ एच 3 टर्म दिलं त्याच्यामध्ये, 3 कंपोजिट फंक्शन आहेत बघा. इथं फक्त 2च होते ना, इथं एच पण घेतला त्याने. ठीक आहे, हे पण तुमचं सेम असेल. कधी एफ ऑफ जी ऑफ एच. काय चेंजेस केला याच्यामध्ये, का सेम आहे बरं. पण याच्यामध्ये फक्त तुमचं ब्रॅकेट स्विच केलंय, बाकी काहीच नाही. जी ऑफ एच मध्ये घेतलाय आणि एफ ऑफ जी जसं आपण 2 + 3 + 5 करतो किंवा 2 + 3 + 5 या टाईपमध्ये. पण याच्यामध्ये डायरेक्ट एफ ऑफ जी ऑफ एफ असे 2 फंक्शन दिले. तर हे कन्फ्यूज करत असेल तर बाजूला ठेवा. तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. एफ ऑफ जी ऑफ एफच आहे. 3 ह्याचा आपल्याकडे मोस्टली नाहीये मुलांना. आता एफ ऑफ जी बायजेक्टिव्ह कधी असेल, रेंज ऑफ एफ इक्वल टू डोमेन ऑफ जी असतं मुलांना. म्हणजे इथं पॅटर्न लक्षात ठेवा, एक्स फंक्शन आहे, वाय फंक्शन आहे आणि झेड फंक्शन आहे. तर जी ऑफ एफ काढत असताना काय लक्षात ठेवायचं आपल्याला, दॅट इज रेंज ऑफ एफ. एफचा रेंज कसा पाहिजे, डोमेन ऑफ जी पाहिजे. एफ साठी रेंज कोण येतं रे, एफ ची रेंज म्हणजे वाय असते ना. एफ साठी डोमेन हा झाला, कोडोमेन हा झाला. कोडोमेन आणि रेंज हे झालं एफ साठी, आणि हे काय झालं त्याचा डोमेन झाला. आता हे काय म्हणतंय, जी जो दुसरा फंक्शन आहे एफ ची जी रेंज असेल, एफ ची रेंज ऑफ एफ म्हणजे हा पार्ट, हा कसा पाहिजे, जी चा डोमेन पाहिजे, डोमेन ऑफ जी. ही जर कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल त्याला बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणायचं. बायजेक्टिव्ह कधी म्हणायचं आपल्याला, पहिला फंक्शन आहे हा दुसरा फंक्शन आहे. पहिल्यासाठी हे डोमेन रेंज असते आणि यालाच आपण कोडोमेन पण म्हणतो. दुसऱ्यासाठी हा डोमेन झाला, इकडे रेंज आणि कोडोमेन झाला. यांचं म्हणणं आहे एफचा रेंज
हा जीचा कसा पाहिजे, डोमेन पाहिजे. मग ही जर कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर त्याला आपल्याला म्हणायचं बायजेक्टिव्ह फंक्शन. वर पण बायजेक्टिव्ह म्हटलं होतं आपण. बायजेक्टिव्ह कशाला म्हणलं होतं, 1 1 ऑन टू ला, किंवा इंजेक्टिव्ह प्लस सर्जेक्टिव्ह इक्वल टू बायजेक्टिव्ह, हे लक्षात ठेवा. चल पुढे जाऊत आपण. टोटल नंबर ऑफ फंक्शन आहे, जेईचा पार्ट आहे सगळा, याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, नंबर ऑफ फंक्शन वगैरे आपल्या याच्यामध्ये नाहीत मुलं. हा, आता हे इवन ऑड आहे आपल्या सिलेबसला. इवन फंक्शन कशाला म्हणायचं, ऑड फंक्शन कशाला म्हणायचं. बा इवन फंक्शन कशाला म्हणायचं, जर इनपुट निगेटिव्ह जरी दिलं तरी आउटपुट पॉझिटिव्ह जर येतच असेल, याला म्हणायचं आपल्याला इवन फंक्शन. एकदा बघून घ्या मुलांना हे सगळं. 2 मिनिट मी तसंच ठेवतो स्क्रीन. येतोय का आवाज आता? चल लक्ष द्या रे आता. बघा आता इवन फंक्शन समजलं. कुठल्याही निगेटिव्ह व्हॅल्यूला पण आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर येत असेल त्याला इवन फंक्शन. जसं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मी काय घेतली, एक्स स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू मला 1 पुट करू द्या बरं. तर एफ ऑफ एक्स काय भेटणार मला, 1च भेटणार. जर एक्सची व्हॅल्यू मी -1 पुट केली तरी एफ ऑफ एक्स कसा भेटतोय, +1च भेटतोय. याला म्हणायचं असतं इव्हन फंक्शन. जसं इथं एफ ऑफ एक्स मी घेतला कॉस एक्स. मग आता एक्सची व्हॅल्यू बघा बरं. एफ ऑफ -x जरी पुट केलं, कॉस ऑफ -x काय असतो, कॉस एक्सच असतो ना, राईट. कॉस ऑफ -θ कॉस θ, याला इव्हन फंक्शन म्हणायचं. ठीक आहे, बा ते एक्झाम्पल घेतलेत मी इथं. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर वगैरे असे इव्हन फंक्शन असतात. आणि इव्हन फंक्शनचा ग्राफ कसा असतो आपला, सिमेट्रिक असतो, हे वर्ड लक्षात ठेवा. आणि तो कुणाच्या वाय ऍक्सिसला सिमेट्रिक असतो, म्हणून अबाउट द वाय ऍक्सिस. म्हणजे ग्राफ कसा बनेल इव्हन फंक्शनचा, या टाईपचा. पुढे आहे तो पण घेतलाय मी अशा टाईपमध्ये. ठीक आहे, हे इव्हन फंक्शनचा आपला ग्राफ आहे मुलांना. पण एक्सची व्हॅल्यू 1 घेतली होती, एक्स 1 असेल तर वाय पण किती आलता. वाय म्हणजे कोण असतो इथं, एफ ऑफ एक्स असतो, इक्वल टू वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स जर 1 असेल तर हे पण 1च आलता आपला, वाय पण. आणि एक्स जर -1 घेतला तर वाय पण काय आलता आपला, +1च आलता. हे लक्षात ठेवा. मग कुठलाही घ्या तुम्ही, एक्सची व्हॅल्यू काय घ्या तुम्ही. आता एक्स समजा 2 घेतला, एक्स काय घेतला आपण या ठिकाणी, 2 घेतला समजा. बघा एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, वायची व्हॅल्यू मला +4 भेटणार. इकडे -2 घेतली तर वायची व्हॅल्यू मला +4च भेटणार. हे वाय ऍक्सिसच्या अकॉर्डिंग कसा असतो, सिमेट्रिक असतो. तर 2-3 पॉईंट क्लिअर आहे. पहिला पॉईंट आहे की ज्या फंक्शनचं आउटपुट हे पॉझिटिव्ह येतं त्याला म्हणायचं आपल्याला इव्हन फंक्शन. दुसरा पॉईंट आहे, इव्हन फंक्शनचा ग्राफ हा वाय ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक असतो. ठीक आहे, हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ऑड फंक्शन कशाला म्हणायचं, निगेटिव्ह इनपुटला निगेटिव्ह आउटपुट येत असेल त्याला ऑड फंक्शन म्हणायचं. आणि ऑड फंक्शनचा ग्राफ बघा, ग्राफ ऑफ एव्हरी ऑड फंक्शन इज अ सिमेट्रिक अबाउट द ओरिजिन. ओरिजिनच्या सिमेट्रिक असतो.
ठीक आहे. आता इथं काही ग्राफ्स पण काढलेत मी. हे इवन फंक्शनचा ग्राफ आहे एक्स स्क्वेअरचा. एक्स क्यूब मध्ये कसं आहे ऑड फंक्शन आहे ना, मग सिमेट्रिक अबाउट द ओरिजिन मध्ये या टाईप मध्ये, अशा टाईप मध्ये हा ग्राफ असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की ओनली फंक्शन ऑन आयदर नंबर लाईन्स टू बी इवन अँड ऑड ॲट द सेम टाइम्स इज वाय इक्वल टू 0. यांचं म्हणणं असं आहे की बाबा असा एक फंक्शन आहे जो कसा आहे इवन आणि ऑड दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाईड करतो. तो फंक्शन कुठला घ्यायचा? एक तर एफ ऑफ एक्स इक्वल टू लिहू शकतात किंवा वाय इक्वल टू 0. ठीक आहे. वाय इक्वल टू 0 हा एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये इव्हन आणि ऑड दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतात. बाकी मग तुम्हाला बघून डिसाईड करायचे. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स दिलं तर ऑड म्हणायचं, एक्स स्क्वेअर इव्हन, एक्स क्यूब असेल तर ऑड, एक्स टू द पॉवर 100 असेल तर इव्हन, या टाईपमध्ये. आता हे काय चार्ट आहे तो पण आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, हे थोडं लक्ष द्या मुलांना. याच्यामध्ये कसं दिलं आता एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ मायनस एक्स हा इव्हन दिलाय, एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ मायनस एक्स हा ऑड दिलाय मुलांना. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन इवन फंक्शन प्लस या ठिकाणी एफ ऑफ मायनस एक्स, म्हणजे दुसऱ्याचं पण कसं होणार, हे जर मला सांगा इवन प्लस इवन इवन येतं म्हणून सांगितलं फक्त या ठिकाणी. ठीक आहे. किंवा हे थोडं बाजूला ठेवा, हे कन्फ्यूज करत असेल ना चार्ट नंतर बघू आपण. याच्यामध्ये ई म्हणजे इवन आहे आणि ओ म्हणजे ऑड आहे. बघा आता, बघा आता महत्वाचं आहे खाली, ई म्हणजे इवन आहे आणि ओ म्हणजे ऑड आहे. इवन इवन दोन इवन इवन फंक्शन असतील त्यांचे ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, इवनच राहणार. 2 प्लस 2 किती येतं रे? 4. किंवा 4 मायनस 2 बघा 2च येतं. म्हणजे इवन इवनचे ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, इवनच राहतंय. प्रोडक्ट केला तरी इवन राहील, डिव्हिजन केलं तरी इवनच राहणार आहे. ऑड फंक्शन बघा दोन्ही पण ऑड असेल तर अशा केसमध्ये दोघांचे ऍडिशन केले 3 प्लस, आता ते नका कन्सिडर करू, नंबर मध्ये इवन भेटत असतं, पण ह्या फंक्शन मध्ये दोन्ही ऑड असेल तो ऑडच भेटणार आपल्याला. तसं इथे या ठिकाणी एफ ऑफ मायनस एक्स करा आणि एफ ऑफ मायनस एक्स हे फंक्शन समजा एक्स आहे आणि हे फंक्शन आहे एक्स क्यूब आहे. तर दोन्हीची ऍडिशन जरी केली ह्याचा पण निगेटिव्ह येणार, हा पण निगेटिव्ह येणार, क्यूब असल्यामुळं निगेटिव्ह. म्हणजे ऑड प्लस ऑड किंवा ऑड मायनस ऑड ऑडच भेटेल, आणि ऑड ऑडचं प्रोडक्ट केला तर इव्हन भेटेल, ऑड ऑडचं डिव्हिजन केलं तरी इव्हन भेटणार आहे. तर ऑड मध्ये लक्षात आलं. ऍडिशन सबट्रॅक्शन फक्त कसं आहे ऑड आहे, बाकी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन इव्हन आहे. पुढे आता इव्हन फंक्शन आणि एक ऑड असेल तर, पहिला इव्हन दुसरा ऑड असेल तर त्या ऍडिशन मध्ये त्याचं काहीच भेटणार नाही, नन ऑफ दिस. पण प्रोडक्ट केला तर ऑड भेटेल, डिव्हिजन केलं तर ऑड भेटेल त्या ठिकाणी. उलट जरी घेतलं तुम्ही या ठिकाणी पहिला ऑड दुसरा इव्हन तरी सेमच, नन ऑफ देम दिस, इथं ऑड येणार इथं ऑड येणार, अशा टाईप मध्ये. आता हे बघा हे कंपोजिट फॉर्म आहे. एफ ऑफ जी ऑफ एक्स ऑड कधी असेल तर दोन्ही एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन्ही पण कसे पाहिजेत, ऑड पाहिजेत. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑड फंक्शन कसं असतो, इवन फंक्शन. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इवन फंक्शन कसं असणार आहे, ऑड फंक्शन असणार आहे. इंटिग्रेशन ऑफ ऑड फंक्शन इज इवन फंक्शन आणि इंटिग्रेशन ऑफ इवन फंक्शन इज मे ऑर मे नॉट बी ऑड फंक्शन. कधी कधी ऑड असू शकतं, नसू शकतं, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ इवन फंक्शन ऑड असतो आणि ऑड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इवन असतो. एफ ऑफ जी ऑफ एक्स हे कधी ऑड असतं, जर दोन्ही ऑड असतील तर. इंटिग्रेशन ऑफ इवन फंक्शन इज ऑड फंक्शन. तर इथं हे महत्वाचं आहे, इंटिग्रेशन ऑफ ऑड फंक्शन इज इवन फंक्शन, बट अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ ऑड फंक्शन इज इवन फंक्शन, बट इंटिग्रेशन ऑफ इवन फंक्शन मे ऑर मे नॉट बी ऑड. त्याचं एक्झाम्पल पण दिलंय, ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन इवन भेटलं आपल्याला. इवन फंक्शन हा कसा असतो, ऑलवेज मेन इवन फंक्शन. टाईप बघितले होते ना, 1 1 मेन इवन. इवन फंक्शन कसं असतो, मेन इवन. जसं आपण -1 इनपुट दिलं +1 दिलं तरी आउटपुट आपल्याला काय भेटणार आहे, 1च भेटणार आहे, या टाईप. अशा टाईपचं फंक्शन काय असतो, इवन फंक्शन. हा मेन इवन फंक्शन. सम फंक्शन मे नायदर बी इवन नॉर बी ऑड. काही असे फंक्शन आहेत जे इवन पण नसतात आणि
ऑड पण नसतात. पुढचं बघा आता. आता आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट बघायची, व्हर्टिकल लाईन टेस्ट बघायची. समजा आता एक ग्राफ दिला तुम्हाला, या टाईपचं ग्राफ दिलं आणि हे सांगितलं की बाबा फंक्शन आहे का नाही. अशा टाईपचा ग्राफ दिला. दुसरा ग्राफ दिला, असा ग्राफ दिला, हा फंक्शन आहे का नाही. किंवा बघा मगाच्या केसमध्ये तुम्ही सांगत होतात बार डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटचं आउटपुट असेल आणि एकच आउटपुट असेल तर त्याला फंक्शन म्हणत होत ना आपण. बट आता तुम्हाला हे असे डोमेन कोडोमेन दिलंच नाही, फक्त डायग्राम दिले आणि विचारलं की हे फंक्शन आहे का नाही चेक करायचं. तर बघा हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट बघू आपण आणि व्हर्टिकल लाईन. पहिलं व्हर्टिकल लाईन टेस्टनं डिसाईड करायचं की फंक्शन आहे का नाही. इट इज अ ग्राफिकल मेथड टू चेक इफ द कर्व इज अ फंक्शन ऑर नॉट. दिलेला कर्व हा फंक्शन आहे का नाही आपल्याला चेक करायचं. काय पहिली स्टेप आहे, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि कुठल्याही पोझिशनला तुम्ही ते ड्रॉ करू शकता, डिफरंट पोझिशन. इफ इट इंटरसेक्ट द कर्व ॲट मोर दॅन वन पॉइंट. ठीक आहे, म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचंय, एक लाईन ड्रॉ केली तुम्ही अशी आणि ही लाईन त्या कर्वला 2-2 पॉईंटमध्ये मोर दॅन वन मध्ये समजतं, एकापेक्षा जास्त पॉईंटमध्ये इंटरसेप्ट करत असेल देन इट इज नॉट ए फंक्शन. ठीक आहे, तर त्याला आपल्याला फंक्शन म्हणायचं नाही. इफ इट इंटरसेक्ट, एकच मिनिट इथं बघा दिलंय, इट इंटरसेक्ट कर्व ॲट मोर दॅन वन पॉइंट. एका पॉइंट पेक्षा जास्त पॉइंट मध्ये जर तो व्हर्टिकल लाईन त्या कर्वला इंटरसेप्ट करत असेल तर ते फंक्शन नसतं मुलांना. आता एक्झाम्पल बघा, जसं या ठिकाणी हा एक ग्राफ आहे, याला आपण काय केलंय, व्हर्टिकल लाईन टेस्ट घेतली. इथं एक लाईन काढली, इथं लाईन काढली, एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करता नाही, इट इज ए फंक्शन म्हणायचं. याच्यामध्ये पण बघा, हे पण एकाच कुठं जरी व्हर्टिकल लाईन काढली एकाच पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करणार आहे. हे पण एकाच पॉइंट मध्ये कुठं जर लाईन काढली तर इंटरसेप्ट करतं. दीज आर द एक्झाम्पल ऑफ फंक्शन. हे एक फंक्शनचे एक्झाम्पल आहे. हे वेगवेगळे ग्राफ आहेत. बघा इथं कुठेही लाईन काढा तुम्ही, एकाच पॉइंट मध्ये इंटरसेप्ट होणार आहे. दीज आर दी फंक्शन. इकडे पण बघा, इथं वन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते. आता खालचे ज्याचे फंक्शन नाहीत असे ग्राफ आहेत. बा हे लाईन 2 पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करणार, ही लाईन किती 4-5 पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते, ही लाईन पण 3 पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करते. मग हे असे फंक्शन नसतात. तर समजलं, कुठली डायग्राम असेल अशा टाईपचे एक डायग्राम काढले हो, फंक्शन आहे का नाही सांगा. व्हर्टिकल लाईन काढून बघायची, एकाच पॉइंट मध्ये टच करते ना या लाईनला, इट इज अ फंक्शन. एक लाईन एक त्या लाईनला एकाच पॉइंट मध्ये टच करते. असं आपण वेगवेगळ्या प्लेसेसवर व्हर्टिकल लाईन काढल्या तरी तीच कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे. समजा आता असा ग्राफ आहे अशा टाईपचे. आता बघा बरं, व्हर्टिकल लाईन काढली, इकडे पण वाढलं, इकडे काढलं, एकाच पॉइंट मध्ये टच करते ना. इथं 2-3 पॉइंट मध्ये टच केलाय, इथं पण 3 पॉइंट मध्ये. म्हणजे कंडिशन अशी की कुठं जरी ग्राफ तुम्ही व्हर्टिकल लाईन काढली तरी एकाच पॉइंट मध्ये टच करायला पाहिजे. मोर दॅन वन पॉइंट मध्ये टच करत असेल इट इज नॉट ए फंक्शन. आता हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट कशासाठी यूज करायची असते, तो 1-1 आहे का मेनी वन. पहिलं बघितलं की फंक्शन आहे का नाही व्हर्टिकल लाईन टेस्टनं. हॉरिझॉन्टल लाईन टेस्टनं काय बघायचं आता, तो फंक्शन कुठल्या टाईपचा आहे, 1-1 टाईपचा आहे का मेनी वन टाईपचा आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं मुलांना. क्लिअर आहे. चल बघा बरं, आता हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट मध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. हॉरिझॉन्टल लाईन जर आपल्याला 2 पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करत असेल याला म्हणायचं आपल्याला मेनी वन फंक्शन. एकाच पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करत असेल 1-1 फंक्शन. सोपं आहे ना, मेनी वन 1-1 फंक्शन. आता मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. मॅक्झिमम आणि मिनिमम पण आपल्याला या ठिकाणी बघायचे. आता हा एक ग्राफ आहे, या ग्राफ्स मध्ये हा जो बाहेरचा पार्ट आहे याला म्हणायचं मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, त्याचा कर्व पण दिला जातो. अशा टाईपचे 4 ऑप्शन दिले जातील तुम्हाला, विच वन इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. एक ग्राफ असा देतील, दुसरा ग्राफ असा देतील तुम्हाला या टाईपचा अशा टाईपमध्ये, तिसरा ग्राफ फ्लॅट देतील, चौथा ग्राफ तुमचा अजून थोडं चेंज करून देतील या डायग्राम प्रमाणे. तर लक्षात ठेवा, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन या टाईपचे. मिनिमम पण घेतलं आपण या ठिकाणी. मॅक्झिमम काही ग्राफ दिलेत,
मिनिमम ग्राफ ऑफ फंक्शन, मिनिमम मध्ये खालचा साईड घ्यायचा आपल्याला, हा वाला डाऊन साईडचा, अशा टाईप मध्ये मिनिमम झाला. त्याचंच मॅक्झिमम काढायचं असतं तर काय केलं असतं आपण, हा घेतला असतं मॅक्झिमम साठी, वरच्या याच्यात घेतलं आपण हा वाला पार्ट, दिस वन, अशा टाईप मध्ये. हे ह्याचं मिनिमम झालं, अशा टाईपचं ग्राफ. ठीक आहे. ते बाकीचं जेचं पार्ट आहे एक्सपोनेन्शियल वगैरे, ते इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. डोमेन, कोडोमेन, रेंज, फंक्शन कशाला म्हणायचं, एफ ऑफ जी, जी ऑफ एफ, सगळ्यांना समजलंय का? आता क्वेश्चन बेस्ड ऑन डोमेन आणि रेंज, हे थोडं शॉर्ट मध्ये घेतो मुलांना मी, डोमेन आणि रेंज. बघा रे, आपल्याला एक क्वेश्चन दिलाय, याचा तुम्हाला डोमेन काढायचा आहे. तर डोमेन म्हणजे काय असतं, इनपुट व्हॅल्यू असते आपली. ठीक आहे, डोमेन म्हणजे काय असते, इनपुट व्हॅल्यू. तर डोमेन मध्ये पहिलं बघायचं टाईप कुठला आहे, हा पी बाय क्यूचा फॉर्म आहे, रॅशनल फंक्शन आहे. आणि रॅशनल फंक्शन मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं की आपला डिनॉमिनेटर कुठल्या नंबरला 0 बनतोय ते नंबर सोडून बाकी कुठले नंबर तुम्ही घेऊ शकता. अजून एकदा डबल, काय करायचं मुलांनो, जर पी बाय क्यूचा फॉर्म असेल एफ ऑफ एक्स इक्वल टू, मग आता फक्त क्यू कुठल्या नंबरसाठी 0 बनते तेवढं चेक करायचं. ते नंबर सोडून बाकीचं सगळा तुमचा, समजा 2 आणि 3 साठी जर बनत असेल तर 2, 3 नंबर सोडून बाकी काय घेऊ शकता तुम्ही, डोमेन घेऊ शकता. डोमेन मध्ये कुठलेही नंबर घ्या तुम्ही, पण 2, 3 घेऊ नका, असं झाला मिनिंग. हे कधी, जर पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन असेल तर. बघा ना, हा क्वेश्चन आपल्याला पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये, मी न्यूमरेटरला सॉल्व्हच नाही करणार, कारण न्यूमरेटरची मला कंडिशनच माहित नाही. न्यूमरेटरला 0 असलं तरी चालतंय मला, फक्त डिनॉमिनेटरला 0 नाही झाला पाहिजे. मी डिनॉमिनेटर उचलणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टराइज केलं, किती भेटली व्हॅल्यू, एक्स मायनस 6 इक्वल टू 0 आणि एक्स मायनस 2 इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 6 आणि काय आला, 2 आला. एक्सची व्हॅल्यू 6 टू सोडून बाकी कुठलाही तुम्ही रिअल नंबर घेऊ शकता डोमेन मध्ये. तर क्लिअर आहे. रॅशनल फंक्शन मध्ये अजून एक क्वेश्चन घेऊ आपण असंच, एफ ऑफ एक्स इक्वल टू घेतलं आपण एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 आणि डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4 घेतलं या ठिकाणी. बघा बरं आता मुलांना, जर मी एक्सची व्हॅल्यू 2 घेतली किंवा एक्सची व्हॅल्यू -2 घेतली, तर याचं डिनॉमिनेटर कसा बनते, मग 0 बनते ना. मग आता डोमेन कसा घ्यायचा, डोमेन इक्वल टू रिअल नंबर घ्यायचा. कुठले नंबर घेऊ शकतात, एक्सेप्ट 2 आणि -2. 2 -2 सोडून कुठलाही तुम्ही नंबर त्या ठिकाणी घेऊ शकता म्हणून याला डोमेन म्हणायचं. इनपुट ह्या एक्सच्या व्हॅल्यू तुम्ही काही पण घेऊ शकता 2 आणि -2 सोडून. अजून बघा, तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 दिलंय. आता बघा बरं, एक्सची व्हॅल्यू कुठली घेतल्यानंतर हा 0 बनू शकतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू आपण. एक्स प्लस 2x प्लस एक्स प्लस 2 इक्वल टू 0 कॉमन घेतला याच्यामध्ये, एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 राहिला प्लस 1 इन ब्रॅकेट एक्स प्लस 2. बस पुढे काय करायचं आता, या केसमध्ये एक्स प्लस 2 इक्वल टू 0, एक्स प्लस 1 इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू -2 -2, एक्सची व्हॅल्यू किती आली, -2 -1 आली. मग आपण काय घेणार याचं डोमेन, रिअल नंबर एक्सेप्ट -2 आणि -1. समजलंय, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहायचं असतं. तर हे तर तुम्हाला समजलं ना. आता पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये जर क्वेश्चन असेल आणि कोणी जर तुम्हाला डोमेन विचारला तर तुम्ही सांगू शकता. आणि डोमेन आणि रेंज हाच थोडा डिफिकल्ट सेक्शन याच्यातला. आता दुसरा टाईप बघा, दुसरा आहे रूटवाला. रूट मध्ये काय कंडिशन लक्षात ठेवायची, रूट मधली व्हॅल्यू ही कधी पण कशी पाहिजे, 0 किंवा 0 पेक्षा मोठी पाहिजे, निगेटिव्ह नको आहे आपल्याला. रूट मधली व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा ग्रेटेस्ट पाहिजे. मग बघा आता या ठिकाणी काय करायचं, एक्स -2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लिहिला. नंतर हा 2 राईटला शिफ्ट केला आपण, तर काय बनला, हा एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
मग आपलं डोमेन कसं येणार तुमचं, एक्सची व्हॅल्यू 2 पासून इन्फिनिटी पर्यंत, एक्सची व्हॅल्यू 2 पासून इनफायनाईट पर्यंत भेटणार. इथे एक क्वेश्चन घे तुम्ही. तर मुलांनो एफ ऑफ एक्स इक्वल रूट ऑफ 2x मायनस 3 दिलंय. काय दिलं आता, 2x मायनस 3. काय करणार तुम्ही मग, 2x मायनस 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 2x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 आला. मग हा एक्स कसा आला तुमचा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3/2. डोमेन कसं येणार तुमचं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असल्यामुळं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. 3/2 पेक्षा कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. इन्फिनिटीला कधी पण राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, हे लक्षात ठेवा. इन्फिनिटीला राऊंड ब्रॅकेट असतो कारण तो लास्ट पॉइंट नसतो. ठीक आहे, हे आपलं डोमेन भेटलं आपल्याला. समजतंय. अजून एक बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू घेतला आपण रूट ऑफ 2x प्लस 3. 3च्या जागेवर दुसरे घेऊ आपण, 3x प्लस 6 घेऊ या टाईप मध्ये. आता प्लस घेतलंय मी, थोडं लक्ष द्या. मध्ये मायनस होतं, आता काय घेतलंय, प्लस घेतलं बघा. काय करायचं आता मग, 3x प्लस 6 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता 3x हा 6 पलीकडे जाताना मायनस बनते, मग ही पोलॅरिटी चेंज होत असते, हे लक्षात घ्या. कधी पण लेफ्ट हँड साईडची कुठली व्हॅल्यू राईटला जाताना जर निगेटिव्ह बनत असेल तर त्याची पोलॅरिटी आपल्याला चेंज करायची. हे म्हणजे एवढाच रूल लक्षात ठेवायचा. मध्ये याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी, लेफ्ट हँड साईडचं ग्रेटर दॅन लेस दॅन मध्ये जी व्हॅल्यू इकडे जाताना निगेटिव्ह बनत असेल तर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय बनणार, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता 3 न डिवाइड करा, -6/3. एक्सची व्हॅल्यू किती आली, -2 आली. मग आता डोमेन कसा भेटणार आपला बघा, डोमेन डोमेनची व्हॅल्यू -2 पेक्षा छोटी पाहिजे बरं का. म्हणजे हा डोमेन भेटेल तुम्हाला -इन्फिनिटी टू मायनस किती आलं तर 2 आलती व्हॅल्यू, याला स्क्वेअर ब्रॅकेट, हे आपलं डोमेन भेटेल. ठीक आहे, अशा टाईप मध्ये. आता अजून एक थोडा कन्सेप्ट बघू याच्यामध्येच, -2 टू -इन्फिनिटी. इथे केलं की ते 0 येते, -3 पुट केलं तर नाही मुलांना, याच्यामध्ये मायनस निगेटिव्ह नाही आला पाहिजे. मग इथं -2 तर बनतंय. समजा मी काय पुट केलं, -3 पुट केला तर आपल्याला -9 + 6 निगेटिव्ह बनायला लागेल. म्हणजे ही कंडिशन, कुठली कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही इथं, रूटमध्ये जर एफ ऑफ एक्स असेल, एकच लक्षात ठेवा, रूटमध्ये एफ ऑफ एक्स मला कधी पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. राईट, मग एक्सची व्हॅल्यू -2 साठी तर आपल्याला 0 भेटतो. -1 पुट केली तर पॉझिटिव्ह भेटते, चालतंय. -0 पुट केलं तर पॉझिटिव्ह भेटते. म्हणजे आपला आन्सर डोमेनचा असं आलं पाहिजे, दॅट इज -2 पासून प्लस इन्फिनिटीकडे, -2 पासून प्लस इन्फिनिटीकडे. -2 पासून प्लस इन्फिनिटी. हे थोडं तुम्ही लॉजिक यूज करा बरं का तिथं, क्रॉस चेक करून बघायचं आपल्याला डोमेन. पाठीमागच्या बघा ना डोमेन काय आलं आपलं, इथं आपण 3/2 घेतला होता बघा. 3/2 जर पुट केला तर 0 येत आहे. इथं 4/2 पुट करून बघू आपण, 2 इन ब्रॅकेट 4/2, 2 कॅन्सल, पॉझिटिव्ह येत आहे. म्हणजे सॅटिस्फाईड करतं ना. आन्सर आल्यानंतर चेक करायचं की ह्याचे आन्सर कसं आलं पाहिजे आपल्याला, 0 किंवा पॉझिटिव्ह ह्याच्यामधलं व्हॅल्यूने. कारण हे ऑप्शन तर असणार ना, तुम्हाला हे बाकीचं कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. तुम्ही ऑप्शन मधल्या व्हॅल्यू चेक करायच्या, बाबा 3/2 पुट करायचं, 0 येतं का बघायचं. ठीक आहे म्हणायचं, त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. मग 4/2 म्हणजे 2 पुट करायचं. 2 पुट केलं की त्याला 6 - 3 येते, पॉझिटिव्ह येते. चालतं ना. अजून कुठलं आहे, 5 पुट करा. 5 पुट केल्यावर 10 - 3 भेटतो आपल्याला पॉझिटिव्ह. म्हणजे ऑप्शन तर चेक करायचे, तिथं तुम्हाला हे सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. तर 2 टाईप झाले आपले. ठीक आहे, कुठले, रूट मधले. रूट कुठे, हे न्यूमरेटरला आहे. आता रूट डिनॉमिनेटरला असल्यावर काय काय असतं बघा. रूट डिनॉमिनेटरला असेल
फक्त ग्रेटर दॅन 0 पाहिजे. अजून सांगतोय, पण इथं 0 नकोय आपल्याला. डिनॉमिनेटर 0 पाहिजे का? नाही. हा कसा पाहिजे आपल्याला? ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग इथं फक्त आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर आलं पाहिजे. याचा आन्सर कसा आला पाहिजे? पॉझिटिव्ह. डोमेन कसा बनणार? कुठल्या पॉईंटला 0 बनतं रे? 2 साठी. राईट आहे. 2 सोडून पुढचे घ्यावं लागते ना आपल्याला नंबर. 2 सोडून पुढचे नंबर. बाय राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटचा मिनिंग कसा असतो? 2 सोडून पुढचा नंबर. कुठपर्यंत? इनफायनाईट पर्यंत. राईट. रूट ऑफ एक्स मायनस 3 असता तर 3 टू काय बनलं असतं तुमचं? हे 3 टू इन्फिनिटी अशा टाईपमध्ये. 3 सोडून पुढचा. इथं पण बघा 1 मायनस एक्स दिलंय. त्याचं काय येतं मग आता? 1 मायनस एक्स. 1 इज ग्रेटर दॅन एक्स और 1 इज लेस दॅन एक्स दिलेलं आहे. मग याचा डोमेन जो काढलाय बघा यांनी, डोमेन इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 1 पेक्षा स्मॉलेस्ट. एक्स इज लेस दॅन 1. मग अशा केसमध्ये एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे इकडं सगळे इकडची व्हॅल्यू आल्या. डोमेन भेटला आपल्याला मायनस इन्फिनिटी टू +1. बघा बरं पुट करून. इथं एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली आपण? 1. 1 मायनस 1 0 बनतं ना. पण आपण इथं राऊंड ब्रॅकेट कशामुळे घेतला की 1 घ्यायचं ना, त्याच्या अलीकडचा 0 पुट करा. 1 मायनस 0 पॉझिटिव्ह 1 आला. अशा टाईपमध्ये 2 पुट करा. -2 पुट करा. बघा -2 पुट केलं इथं तर काय बनणार रे? मायनस ऑफ मायनस +2 +1 3 बनणार ना. म्हणजे कुठल्याही व्हॅल्यूला तो पॉझिटिव्ह येणार आहे. आता अशा केसमध्ये काय करतात? अशा केसमध्ये न्यूमरेटरला पण रूट आहे, डिनॉमिनेटरला पण रूट आहे. मग अशा केसमध्ये मुलांनो ह्याचा जो रिझल्ट आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0 आला पाहिजे आणि डिनॉमिनेटर हा कधी पण तुमचा ग्रेटर दॅन 0च पाहिजे. हे लक्षात ठेवा. डिनॉमिनेटर हा कधी पण ग्रेटर दॅन 0च पाहिजे. बाकी तुम्ही हे एक्झाम्पल बघून घ्या नंतर. इथं पण रूट दिलंय बघा. याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे क्वेश्चनच्या आता मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन कव्हर केले त्याच्यात. 9 मायनस एक्स स्क्वेअर आहे, पुन्हा एक्स स्क्वेअर मायनस 9 घेतलंय. ठीक आहे. मग तुम्हाला थोडं डिफरन्स काय काय ते लक्ष देईल. पुन्हा 1 बाय रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर घेतला. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस 9 म्हणजे चारही टाईपचे क्वेश्चन तुमचे इथं कव्हर केले त्याच्यामध्ये. हे बघून घ्या तुम्ही. आता लॉग असेल तर लॉग साठी काय कंडिशन आहे बघा. लॉग साठी कंडिशन आहे ही जी व्हॅल्यू असते लॉगची जी पण व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन कशी आली पाहिजे? 1 आली पाहिजे. ही आपली कंडिशन असते. ठीक आहे. हे थोडं बघा नंतर. सगळे मी हातानच लिहिलेले आहे. रेंज ऑफ द फंक्शन पुढचा आहे. आता डोमेन झाल्यावर पुढचा कन्सेप्ट असतो रेंजवाला. आता रेंज मध्ये काय असतं? आउटपुट असतं मुलांना. रेंज कसं फाइंड आउट करायचं बघा. दिलेला क्वेश्चन y इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहायचा आहे आणि त्यालाच कसं रीड करायचं? एक्स ॲज अ फंक्शन ऑफ वाय. एक्स ॲज अ फंक्शन ऑफ वाय मध्ये एक्स समोर असतो पुढच्या ह्याच्यात. जसं इथं क्वेश्चन असेल ना y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7. एक्स ॲज अ फंक्शन ऑफ वाय. वाय फंक्शन साठी किंवा एक्स हा कसा आहे? वायचा फंक्शन आहे इन शॉर्ट मध्ये. फाइंड द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ वाय. वायच्या पॉसिबल व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय म्हणायचं? रेंज म्हणायचं असतं मला. तर शॉर्ट मध्ये समजून घ्या. जे आउटपुट असतं ना त्याला आपल्याला रेंज म्हणायचंय आणि जे इनपुट असतं ना त्याला आपल्याला काय म्हणायचंय? डोमेन म्हणायचं. तर हाच मेन डिफरन्स आहे. डोमेन मध्ये इनपुट देत होतो आपण. आता बघा ना पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये वर कसं घेतलं होतं आपण? रूट ऑफ एक्स मायनस 2. तर इनपुट काय काय देऊ शकतो आपण? एक्स ची व्हॅल्यू 2 घेऊ शकतो, एक्स ची व्हॅल्यू 3 घ्यायचो, 4 घेऊ शकत होतो. म्हणजे हे तुम्ही इनपुट देत होतात ना. लक्षात आलं का? मी समजा एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली तर वाय किती आला रे आपला? 0 आलता. एक्स ची व्हॅल्यू 3 घेतलं, वाय किती आला रे आपला? 1 आलता. मग हे जे असतं ते रेंज असते तुमची. ही कशी असते? रेंज असते. जे आउटपुट भेटणार आहे तुमचं त्याला आपल्याला रेंज म्हणायचं आणि जे इनपुट देणार आहेत त्याला तुम्हाला डोमेन म्हणायचं असतं मुलांना. ठीक आहे. ते बघा. इलिमिनेट द व्हॅल्यू बाय लुकिंग ऍट द डेफिनेशन टू राईट द रेंज. ठीक आहे. ते सोडून द्या. रेंज समजलं का? आउटपुटला काय म्हणायचं आपल्याला? रेंज म्हणायचं असतं.
मुलं बेसिक मेथड बघा. क्वेश्चन दिला एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 2 डिवाइड बाय 3 मायनस एक्स दिलेला आहे. याचा आपल्याला डोमेन आणि रेंज दोन्ही काढायचं. हा क्वेश्चन प्रॉपर समजून घ्या आता. तर सगळ्यात आधी काय करायचं, क्वेश्चन एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतो, वाय असतो. वाय इक्वल टू क्वेश्चन आहे, याला कन्वर्ट करायचं एक्स इक्वल टू. वाय इक्वल टू क्वेश्चन आहे, याला आपल्याला एक्स इक्वल टू कन्वर्ट करायचं. कसं केलं मी, प्रोडक्ट केला, याचा आणि याचा प्रोडक्ट केला, राईट. हा प्रोडक्ट आला आपला 3y, बघा रे, 3y मायनस एक्स वाय इक्वल टू एक्स मायनस 2. पुढे आता 3y प्लस 2 आणि एक्स वाय प्लस एक्स. इथून आपण एक्स कॉमन घेतला. नंतर काय केलं आपण आता मुलांना बघा, याच्यामधून एक्स कॉमन घेतला, राईट साईडला कोण राहिलं, 3y प्लस 2 राहिला. नंतर आता हा वाय वाला पार्ट इकडे डिवाइडला पाठवला, म्हणजे एक्स इक्वल टू कसा बनला क्वेश्चन तुमचा, 3y प्लस 2 डिवाइड बाय y प्लस 1. काय काय चेंजेस केलं रे, वाय इक्वल टू क्वेश्चन होता, त्याला एक्स इक्वल टू कन्वर्ट केलं, एवढं क्लिअर झालं. आता याला काय म्हणायचं, वाय एज अ फंक्शन ऑफ एक्स असं म्हणू शकता तुम्ही. मग आता पुढे काय करायचं, तर एवढं एकदा भेटलं ना, वायची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली मुलं. आता पुढे लक्ष द्या. आता याची रेंज कशी काढायची असते. आता हे मिक्स करू नका बरं का, हे डोमेनचा पार्ट वेगळा आहे, डोमेन काढायचा, राईट, आणि आपण रेंज काढतोय. नंतर आता विचार करायचं की हा डिनॉमिनेटर 0 कधी बनेल, वायच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी 0 बनतो, हा वायची व्हॅल्यू -1 पुट केली तर तो नंबर सोडून बाकी सगळे नंबर घ्यायचे. रेंज कशी बनली याची, रिअल नंबर एक्सेप्ट -1, रिअल नंबर एक्सेप्ट -1. प्रोसेस समजली का. वाय इक्वल टू क्वेश्चन होता, नंतर आपण एक्स इक्वल टू क्वेश्चन कन्वर्ट केला, नंतर डिनॉमिनेटर चेक केला त्याचा. डिनॉमिनेटर वायच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी डिनॉमिनेटर 0 बनतंय, वाय इक्वल टू -1. मग आपली रेंज कशी आली, रेंज आली आपली रिअल नंबर एक्सेप्ट -1. एवढं सोपं आहे मुलांना, जास्त काय डिफिकल्ट नाही. दिलेल्या क्वेश्चनला एक्स मध्ये कन्वर्ट करा, नंतर बाकीचे डोमेनचेच रूल वापरायचे. जसं डोमेन मध्ये होतं ना, डिनॉमिनेटर आपला नॉन झिरो पाहिजे, मग कुठल्या व्हॅल्यूसाठी 0 बनतोय तेच. आता याच आपल्याला काय काढायचंय, डोमेन काढायचं. डोमेन काढताना एफ ऑफ एक्स ची ही ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची. त्याला रॅशनलाइज केलं मी, त्याला काय केलं, रॅशनलाइज. खाली बनला, रॅशनलाइज म्हणण्यापेक्षा आपण त्याला सेम नंबरनं मल्टिप्लाय डिवाइड केलं. खाली व्हॅल्यू आली 3x मायनस 3 मायनस एक्सचा स्क्वेअर. नंतर आपल्याकडे रूल कसा असतो, आता न्यूमरेटर 0 पण चालतंय किंवा पॉझिटिव्ह असला पाहिजे, ठीक आहे. मग या केसमध्ये बघा, का बरं इथं, कारण हे तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे ना. एक्सची व्हॅल्यू काही पण घ्या तुम्ही, एकचा आन्सर तुम्हाला कसं भेटेल, 0 भेटेल किंवा पॉझिटिव्ह स्क्वेअर असल्यामुळं. मग आपल्याला फक्त याचाच विचार करायचा, एक्स मायनस 2 3 मायनस एक्स. मग बघा बरं याचे फॅक्टर्स कसे भेटले आपल्याला. एक्सची व्हॅल्यू एक तर काय भेटली आपल्याला 2, किंवा एक्सची व्हॅल्यू कशी भेटली आपल्याला 3 भेटली, राईट. या टाईप मध्ये एक्स मायनस 2 इक्वल टू 0 जर घेतला आपण, एक्स इक्वल टू 2 भेटेल, आणि 3 मायनस एक्स इक्वल टू 0 जर घेतला तर एक्स पलीकडे घेतल्यावर 3 भेटते व्हॅल्यू. मग बस डोमेन काढताना ह्या दोन्हीच्या मधल्याच व्हॅल्यू आपल्याला पाहिजेत मुलांना, या दोन्हीच्या मधल्या. कारण 2.5 जर पुट केलं तर हा पॉझिटिव्ह येईल, इथं 2.5 पुट केलं तर हा पॉझिटिव्ह येणार आहे, इथं 2 पुट केला तर हा 0 बनेल, हा पण 0, 3 पुट केला हा 0 बनेल, हा पण 0 बनेल. म्हणजे एक्सची जर व्हॅल्यू या ठिकाणी मी 2 आणि 3 च्या मध्ये घेतली, 2 पण चालतंय म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट 3 पण चालतंय, तरच आपलं हे आन्सर कसं भेटणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 भेटेल. म्हणून याचा डोमेन आला 2,3 आला. तर अजून एक बघू क्वेश्चन आहे, थोडं अवघड आहे. डोमेन, कोडोमेन, डोमेन आणि रेंज, थोडं लक्ष द्या. काय रूल सांगितलं होतं रे, रूल तर लक्षात ठेवा. वाय इक्वल टू लिहायचं आणि एक्स इक्वल टू कन्वर्ट करायचं. त्यासाठी काय केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, रूट निघून गेला, वाय स्क्वेअर आला. क्रॉस मल्टिप्लाय केला, वाय वाला टर्म एका साईडला घेतला, कॉन्स्टंट दुसऱ्या साईडला. याच्या मग वाय वाला टर्म एका साईडला घेतल्यानंतर पुढे काय करायचं, मग बघा लक्ष द्या, हे कन्वर्ट करायचं समजेल सगळ्याला, काय प्रॉब्लेम नाही. एक्स -5 वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, नंतर हा -5 वाय स्क्वेअर राईटला पाठवला, जेणेकरून आपल्याला इथून एक्स भेटेल. वाय स्क्वेअर डिवाइडला पाठवलं,
म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 5y² + 1 डिवाइड बाय y². हे एक्स भेटलं. आता मला सांगा वायच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी हा नॉट डिफाईन बनतोय 0. मग त्यांचं म्हणणं आहे की 0 सोडून निगेटिव्ह पण नको आपल्याला. लक्षात आलं का? मग आता काय करायचं, जी रेंज असते, रेंज कशी बनणार तुमची, राऊंड ब्रॅकेटचा मिनिंग काय, 0 पेक्षा मोठा नंबर 1 2 3 कुठपर्यंत, इन्फानाइट पर्यंत. आणि लक्षात ठेवा रेंज कधी पण पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, रेंज मध्ये -2 -3 असं काय भेटणारच नाहीये तुम्हाला. चला याचं डोमेन बघा. आता डोमेन तर मग सांगितलं होतं ना, हा कसा पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. पण आता हा डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला म्हणल्यावर कसं पाहिजे, फक्त ग्रेटर दॅन 0 पाहिजे. एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 5 येते, 5 टू इन्फिनिटी. तर अजून बघा याचं सांगा रे. आता याचं कसं काढणार तुम्ही रेंज, डोमेन रेंज. तुम्ही इरिटेट होऊ नका, कारण याच्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाहीये. 70-60% क्वेश्चन हे डोमेन रेंजचे आहेत. ठीक आहे, PYQ मध्ये समजेल तुम्हाला. याला वाय घेतला, स्क्वेअर केला, पुन्हा काय केलं, x² ला राईटला पाठवलं, y² ला लेफ्टला घेतला. x² ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 9 - y². आता बघायचं आपल्याला की हा जो x² आहे असा कसा आला पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग इथं a + b a - b फॉर्म्युला यूज केला, 3 - y 3 + y. या ठिकाणी -3 आणि +3 याच्यामधले व्हॅल्यू तुमच्या आल्या पाहिजेत. हा पॉझिटिव्ह किंवा 0 कधी येणार आहे, x ची व्हॅल्यू -3 घेतली तर हा 0 बनेल, दुसरा पण 0. x ची व्हॅल्यू 3 घेतली, हा 0 बनेल, दुसरा पण 0. 2 घ्या. हे दोघांच्या मध्ये कुठले नंबर्स आहेत, -2 आहे, 1 आहे, -1 आहे, 0 आहे. कुठला आहे, 2 नंबर घेतला तर बघा, 2 घेतला तर हा पॉझिटिव्ह बनेल, 2 घेतला तर हा पण पॉझिटिव्ह आहे. -2 घ्या, मायनस मायनस प्लस होतं ना इथं, म्हणजे 5 बनेल, आणि -2 केलं 1 बनेल. म्हणजे आपली रेंज कशी आली, -3 to 3 च्या मध्ये. अशाच टाईप मध्ये डोमेन आणि रेंज तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची मुलांना. समजलंय? बघा लक्ष द्या, अजून डोमेन रेंज काढतच आलं पाहिजे. इथं पण बघा आता 9 - x² सिम्प्लिफाय केलं, ही व्हॅल्यू भेटली आपल्याला, म्हणजे 0 टू इन्फिनिटी येणार रेंज, 0 टू इन्फिनिटी. आता हे याच्यामध्ये अजून एक आहे, इथं वर कसं आहे मुलांना, 9y² -1 आहे. फक्त 0 घेतलं, 0 टू इन्फिनिटी चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी, कारण 0 पेक्षा ग्रेटेस्ट नंबर घ्यायचा ना आपल्याला. पण एक्झॅक्टली 0 पुट करून जमणार नाही, 0 पुट केलं तर हे निगेटिव्ह येणार. x² ची व्हॅल्यू -1 नसतेच, लक्षात आलं का? आणि 0 पुट केलं तर हे पण 0 बनून जाईल, म्हणजे तो राऊंड ब्रॅकेटच्या पुढे जाणार. म्हणजे रेंज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता काही साइन कॉस याचे रेंज तुम्हाला लक्षात ठेवायचे. -1 to +1 पिरियड असतो 2π, म्हणजे 2π मध्ये त्याचं एक रोटेशन कम्प्लीट होत असतं. त्याच्यानंतर कोसाइन फंक्शन आहे, त्याचा ग्राफ लक्षात ठेवा, या टाईपचा आहे. ठीक आहे, त्याचं पण पिरियड 2π आहे, रेंज -1 to +1 आहे, आणि इव्हन फंक्शन आहे हा. साइन वाला ऑड फंक्शन असतो. टँजंट साठी बघा, टँजंट साठी या टाईपचा ग्राफ आहे. पिरियड ह्याचा कसा आहे, पाय आहे, आणि रिअल नंबर रेंज असते. डोमेन कसं आहे तुमचं, रिअल नंबर एक्सेप्ट ऑड मल्टिपल, 3π/2, 5π/2, इथं 2n+1 म्हणजे ऑड नंबर. अशा टाईप हे नंबर सोडून बाकीची रेंज घेऊ शकता. आणि टॅन ऑड फंक्शन आहे. क्वाट कसा आहे तुमचा, पण ऑड फंक्शन आहे, आणि पिरियड किती, पाय आहे, आणि रेंज कशी, ऑल रिअल नंबर. डोमेन कसा घ्यायचा, रिअल नंबर एक्सेप्ट पाय, 2π, 4π, इवन मल्टिपल. मग सिकेंड फंक्शन. ठीक आहे, हे बाकी लिहिलेलं आहे, तुम्ही बघून घ्या सगळं. फाइंड द डोमेन ऑफ अँड द रेंज ऑफ द फॉलोइंग फंक्शन. या ठिकाणी डोमेन रेंज या ठिकाणी फाइंड आउट करायचं आपल्याला. याचं डोमेन काढण्यासाठी हा पार्ट डिनॉमिनेटर नॉन झिरो पाहिजे. मग इक्वल टू 0 घेतला आपण, साइन x ची व्हॅल्यू काढली -1/2. इथून x ची व्हॅल्यू आली साइन इनवर्स ऑफ -1/2.
साईनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू -1/2 असते? 7π/6, राईट. 7π/6 एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटली आपल्याला, 7π/6 भेटली. चल बघा रे. मग हा फॉर्म्युला असतो आपला डोमेनसाठी, x = n5 + -1 x. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? पुट करायची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू पुट करायची फक्त, जे आपलं आन्सर आलं ते. हे त्याचं रिअल नंबर एक्स आहे, डोमेन आलं. ठीक आहे, एक क्वेश्चन बघू. बाकी पण दिलंय मुलांना बरंच मी. खूप कॉम्प्लेक्स सेक्शन सोडून द्या, कारण हे जेई पॉईंट ऑफ व्ह्यू थोडे नोट्स बनवलेले. आता हे ग्राफ्स आहेत बघा, काही ग्राफ थोडं बघू आपण फास्ट, कारण ग्राफ आहे आपल्याला. लिनियर फंक्शन, लिनियर इक्वेशन असतं ना, त्याचा ग्राफ या टाईपचा आहे बघा. सेम असा ग्राफ तुम्हाला डायरेक्ट एक्झामला येतो मुलांना. 4 ग्राफ देतात आणि विचारलं जातं मग ते लिनियर इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन असेल. काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, इथं बी कसा आहे? नॉन झिरो आहे, आणि इथं बी कसा आहे? 0 आहे. B0 म्हणजे y = x बनला ना, ओरिजिन मधून लाईन पास करते. ही ओरिजिन मधून पास करत नाही. तिसरं बघा, x + by. याच्यामध्ये a <0, B0 असल्यामुळे ओरिजिन मधून पास करते, आणि a <0 असल्यामुळे इकडच्या साईड. 4 कंडिशन आहे बरं का. A0 दिला आता, आणि b > 0. b < म्हणजे y = 2, 3 असं येतं ना, पॅरलल टू एक्स ऍक्सिस असेल. आणि याला कॉन्स्टंट फंक्शन पण म्हटलं जातं, कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ. क्वाड्रॅटिक फंक्शन मध्ये बघा आता, क्वाड्रॅटिकचा फॉर्म्युला x² + bx + c = 0. याच्यामध्ये डिस्क्रिमिनंट होतं बघा आपलं, b² - 4ac. याची व्हॅल्यू 0 असेल, ग्रेटर असेल, लेस दॅन असेल. हे रूट्स असतात, रिअल आणि इक्वल, आणि याला रिअल अँड अनइक्वल इमॅजिनरी रूट्स असतात. आता डी जर परफेक्ट स्क्वेअर भेटला, द रूट्स आर रॅशनल, असे पॉईंट दिलेत. ग्राफ पण बघा या केसमध्ये, हे महत्वाचं. आता a < 0 म्हणजे x² असतो ना आपला, आणि डी कसा पाहिजे? <0 पाहिजे. तर ग्राफ तुमचा या टाईपचा भेटणार. a <0 आणि d < 0 असेल तर ग्राफ या टाईपचा. a <0, d 0 असेल तर हे पण जेईचं पार्ट आहे. चला आपण क्वेश्चन कडे जाऊ आता, आणि हे आपल्या बुक मध्ये कुठं सापडणार नाही तुम्हाला. डोमेन रेंज सुरुवातीला आहे, ती 2-3 क्वेश्चन आहेत फक्त टेक्स्ट बुक मध्ये, पण क्वेश्चन त्याच्यावर येतो मुलांना, डोमेन आणि रेंज काढण्यासाठी. क्वेश्चन घेऊ दादा. आता 11चे थोडेच टॉपिक बाकी आहेत आपले. लिमिट्स आहे, कंटिन्युटी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक टेस्ट ठेवू आपण 50 मार्कची, आणि कंपल्सरी सगळ्यांना द्या. बघा किती मार्क पडतायत तुम्हाला ते. बाकीचं थेअरी बुक मध्ये दिलेली, ते बघा. मगच पिरियड वगैरे घेतलेलं आपण, ते प्रॉपर लिहिलंय मी तिथे. ऑड फंक्शन कधी, इव्हन फंक्शन कधी वगैरे, साइन, कॉस, टॅन तिन्हीचं पण लिहिलंय. हे डोमेन रेंज काढण्यासाठी हे पण आपण डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल डिस्कस केलंय तिथे. f(x) कसा पाहिजे तुमचा? > 0. खाली असेल तर फक्त ग्रेटर दॅन, आणि फक्त डिनॉमिनेटर असेल तर ≠ 0 पाहिजे, राईट. या टाईप मध्ये. चल क्वेश्चन घ्यायचे आता.
बघा रे आता, द्या लक्ष थोडं. बघा पहिला क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, रीड करा एकदा फर्स्ट क्वेश्चन. रीड करा फर्स्ट क्वेश्चन. बस सोल्युशन पण समोर ठेवलंय. काय समजतंय का बघा. येतोय आवाज? द्या लक्ष. येतोय आवाज? येतोय आवाज. द्या लक्ष द्या मुलांना. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय, फंक्शन दिलंय बघा, एफ इक्वल टू फंक्शन r-2 दिलंय. इज अ फंक्शन डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवाइड बाय एक्स मायनस 2. तर याची रेंज फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे, समजा हे तुम्हाला डोमेन दिलंय, त्याची तुम्हाला काय फाइंड आउट करायची, रेंज फाइंड आउट करायची. रेंज फाइंड आउट करण्यासाठी काय काय प्रोसेस दिली तिथे आपल्याला बघायचं मुलांना या ठिकाणी. ठीक आहे, डोमेन दिलं या ठिकाणी, रेंज आपल्याला फाइंड आउट करायची. दिलेलं डोमेन आहे. काय करू शकता आपण बघू मुलांना या ठिकाणी. रिअल नंबर मायनस, सगळ्यात आधी यांनी त्याला स्प्लिट केलं, एक्स स्क्वेअर मायनस 4 ला, एक ब्रॅकेट कॅन्सल झाला, y ची व्हॅल्यू आली x प्लस 2. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघा, y ची व्हॅल्यू जर 4 पुट केली, तर हे थोडं यांनी शॉर्ट मध्ये केलंय. तुम्ही याला असं पण करू शकता बरं का, y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवाइड बाय एक्स मायनस 2. राईट. नंतर आता क्रॉस प्रोडक्ट केला आपण, वाय एक्स मायनस 2y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4. बरोबर आहे. मग आता पुढे काय करणार आपण, एक्स स्क्वेअर, इकडे मायनस किती आला तुमचा, वाय एक्स. राईट साईडला कोण आला तर 4 मायनस 2y. म्हणजे हा -4 ला इकडे पाठवलं मी, 4 मायनस 2y झाला, आणि वाय एक्स ला इकडे पाठवलं. ठीक आहे, इथून आपण काय कॉमन घेऊ शकतो, एक्स स्क्वेअर आहे ना आपल्याकडे, एक्स कॉमन घेतल्यावर एक्स मायनस वाय राहायला लागलं, जे की जमणार नाही आपल्याला. ठीक आहे, या टाईप मध्ये. कारण आपल्याला कॉमन कसं आला पाहिजे, पूर्ण एक्स कॉमन आला पाहिजे.
इक्वल टू किती हा 4 - 2i. नाही त्यांना येणार मग, कारण एक्स स्क्वेअर जर कॉमन जर घेतला आपण वाय बाय एक्स राहते इथं, म्हणजे एक्स आपल्याला नकोच, इकडे सगळं वायच्या फॉर्म मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. या केसमध्ये कसं दिलं त्यांनी, फॅक्टराइज केलं, एक्स प्लस 2 आली व्हॅल्यू, डोमेन ऑफ द फंक्शन r-2 दिलाय. या ठिकाणी 2 नंबर सोडून दुसरा कुठलाही नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पुट करायचे, आणि समजा आपण 2 जर पुट केलं तर 2 + 2 किती बनतं, हे 4 बनतंय. ठीक आहे. y इक्वल टू 4 नकोय आपल्याला, म्हणजे हा नंबर नकोय. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बा, थोडं लक्ष द्या. हे थोडं साईडला ठेवा, कारण त्यांना तो आन्सर भेटत नाही आपल्याला, कारण स्क्वेअरचा फॉर्मॅट आहे हा, आणि आपल्याला फक्त एक्स कॉमन येत नाही, आपल्याला दोन्ही व्हॅल्यू कॉमन यायला लागले. एक्स आणि एक्स तर कॉमन येते, पण इकडे एक 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 शिल्लक पण राहतो आपल्या याच्यामध्ये, तो जर इकडे डिव्हिजनला पाठवला तर इथं काय करायचं बोला. बघा, यांनी फॅक्टराइज केलं तसं फॅक्टराइज केलं. बस सोपं आहे, हे पण सांगतो मी, थोडं लक्ष द्या काय लॉजिक लावायचं ते बघा. हे सगळ्यांना इथपर्यंत समजलंय. नंतर आपण डोमेनकडे जायचं. डोमेन मध्ये बघायचं की कुठला नंबर घ्यायचा नाही, तोच नंबर याच्यात पुट करायचा, तोच नंबर काय करायचा याच्यामध्ये पुट करायचा. किती व्हॅल्यू आली, y इक्वल टू येते 4, y इक्वल टू 4 येते आपली व्हॅल्यू, जी की आपल्याला नकोय. का बरं नकोय, कारण x2 जर नाही घेतला तर y इक्वल टू 4 पण येणार नाही. राईट. मला सांगा, ज्यावेळेस रेंज लिहिणार आहेत, रेंज मध्ये कसं असतो, सगळा रिअल नंबर चालतंय, पण कुठला नंबर घ्यायचा नाही, हा आलेला 2 + 2 4, एक्सेप्ट 4 तुम्ही याचा आन्सर रेंज काढू शकता. अजून नसेल समजलं तरी सांगतो मी. बट 2 पुट केलं तर 4 येणार आहे आन्सर, पण आपल्याला 2 पुट करायचंच नाही ना, मग 4 येण्याचा काय संबंध आहे का. बस एवढंच लॉजिक लावा. डोमेन मधला जर आपण 2 पुट केला तर आपल्याला 4 आन्सर येतो, बरोबर आहे. मग समजा तुम्ही 2 सोडून कुठलाही नंबर पुट केला, 3 पुट केला, तर तुम्हाला 4 येणार आहे का, नाही. म्हणजे ते एवढाच विचार करा, डोमेन मधला कुठला नंबर पुट केल्यानंतर काय येतंय, तो सोडून बाकीचा घ्यायचा. डोमेन मधला समजा इथं 3 दिला असतं त्यांनी, इथं काय दिलं असतं, समजा एक्सेप्ट 3 दिलं असतं डोमेन मध्ये, तर मग आपली रेंज कशी आली असते, इथं 6 आलं असतं बघा, नाही 5 आलं असतं, इथं 3 जर पुट केलं असतं 5, मग आपण रेंज कशी लिहिली असते, रिअल नंबर एक्सेप्ट 5. इथं समजा 10 दिलं असतं, मग इथं 12 आलं असतं, रिअल नंबर एक्सेप्ट 10. असं आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. ही जी व्हॅल्यू पुट करायची नाही, ती जर नाही पुट केली तर हे पण भेटणार नाही आपल्याला. एवढंच याच्यामध्ये. क्लिअर आहे. दुसरं बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ इव्हन फंक्शन. सांगा कुठलं इव्हन फंक्शन याच्यातलं, कॉसवालं इव्हन फंक्शन असतं ना, कॉसवालं काय आहे तुमचं इव्हन. मगच सांगितलं नाही, ते एकटाच कॉस आहे. साईन ऑड आहे, साईन ऑड आहे. याच्यामध्ये पण बघा, आता हे एक्स स्क्वेअर जर इव्हन असेल तर एक्स ऑड आहे ना, राईट. 2 + 3 किती येतं, 5 येतं ना ऑड फंक्शन, किंवा इथं मायनस राहतोच ना, तो ऑड नंबर सोडून द्या. इथं आपल्याला काय असतं, इव्हन ऑडचं मायनस पुट केलं तरी आन्सर कसं आलं पाहिजे, प्लस आलं पाहिजे. ते कुठं पॉसिबल आहे, फक्त तुमचं याच्यामध्ये पॉसिबल आहे. एक्सची व्हॅल्यू -x जरी घेतली तरी आपल्याला सेमच येणार आहे. इथं येणार नाही, -2 sin x + 3 येणार. इथं येणार तुमचं एक्सची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर आन्सर येणार तुमचं बघा, म्हणजे -x पुट केली हा सेम राहील, पण हा चेंज होईल, म्हणजे पूर्ण चेंज होतं. हे सेम राहील पण हा चेंज होईल, त्याच्यामुळे आन्सर किती येणार आहे, ऑप्शन यायचं बघा. क्लिअर आहे. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू -x पुट केलं तरी सेमच आन्सर आलं पाहिजे, त्याला इव्हन फंक्शन म्हणायचं. क्वेश्चन नंबर 3, डोमेन ऑफ द फंक्शन. आता इथं डोमेन काढायचे, याच्यासाठी काय रूल सांगितलं होतं सांगा, कसा पाहिजे रूट मधली व्हॅल्यू कशी पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा पण कसा पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे, बरोबर आहे. हे डोमेन्स काढत असताना रूट जर न्यूमरेटरला असेल तर तो कसा घ्यायचा असतो आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 घ्यायचा असतो. चल बघा आता थर्डचं कसं करायचं. मग या ठिकाणी पहिलं याला सॉल्व्ह केलंय, साईनचं डायरेक्ट आहे आपल्याला,
डोमेन दिलंय ना मी, तो मग चार्ट जो होता त्याच्यामध्ये डोमेन घेतलं होतं आपण. काय होतं मुलांनो, एक्सिस बिलॉंग्स टू 2n पाय 2n + 1 पाय. 2n पाय म्हणजे कसं येणार तुमचं 2 पाय 3 पाय 4 पाय आणि हे सगळंच ऑड इव्हन सगळंच या टाईपमध्ये. ठीक आहे, हे स्टँडर्ड आहे, याला काढण्यासाठी असं काही फॉर्म्युला नाही. स्टँडर्ड तुमचं साइन कॉस टॅनचं त्या चार्टमध्ये बघा, समजून जाईल. दुसरं काढायचं आपल्याला, हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0 पाहिजे, राईट. आता काय केलं आपण, x², बरं हा 16 इकडे पाठवू आपण. 16 इकडे पाठवलं -x². आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय बनणार, लेस दॅन ऑर इक्वल टू -16. मायनस मायनस कॅन्सल, काय भेटला, x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू 16. x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू 16 घेतलं आपण. पुढे काय करायचं आपल्याला, ह्याला स्क्वेअर रूट जर घेतलं, x हा कसा आहे तो तुमचा आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -4, लेस दॅन ऑर इक्वल टू +4 त्या टाईपमध्ये. म्हणजे याला पुढे कसं लिहिणार तुम्ही, x ची व्हॅल्यू बघा मुलांना, -4 आणि +4 मध्ये. एक्स इज बिलॉंग्स टू कसा येतो हा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट -4 to +4 आणि युनियन मध्ये हे दुसरं कुणाचं घ्यायचं आपल्याला, आता साइन साठी घ्यायचं 0 to π या टाईप मध्ये. तर हे ऑप्शन बघायचं कुठं कुठे आहे, -4 to +4, -4 to +4. ऑप्शन सी येतं ना याच्यामध्ये. बरं, या ठिकाणी हा समजा -4 आहे, या ठिकाणी -π, -π. त्याच्यानंतर पुढे आता इथे समजा कुठं 0 घेतला आपण, त्याच्यानंतर कोण आहे, +4 पण आहे, +π आणि +4 आहे या टाईपमध्ये. तर आपल्याला कसं पाहिजे, -4 आणि +4 कंबाईन पार्ट घ्यायचा असतो आपल्याला, कंबाईन पार्ट. हा, आणि इथलचं जे आहे ना, कंबाईन पार्ट घ्यायचा असतो. तर हा पाय इकडे येणार, -π. का बरं, मायनस काय असतं रे पायची व्हॅल्यू, 3.14 असते ना, आठवतंय का. -4 आधी घ्यायचा का -3 एकच मिनिट, ह्याला इरेज करू. -4 -3.14 0 3.14 आणि किती आला, 4 आले व्हॅल्यू. यांनी याचे ग्रुप पाठवलेत, -4 to 3.14 आणि 0 to काय घेतलंय, π घेतलेलं आहे. कारण ही व्हॅल्यू काय घेतली नाही, कारण ही व्हॅल्यू साइन मध्ये येत नाही, ही पायच्या पुढे चालली, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू घ्यायची नाही आपल्याला. इथं डेंजरस ऑप्शन दिले, तर असे ऑप्शन द्यायला पाहिजे आपल्याला. -4 to +4 आणि युनियन 0 to π वगैरे, किंवा तो जो पण आहे तो साइनचा. ठीक आहे, हा थोडा बघू आपण अजून डबल लास्ट 5 मिनिटांमध्ये. क्वेश्चन नंबर 4 कडे आहे आता. 4चं जसं डिस्कस केलं तर मी, GOF असेल, F(g) असेल, F(f) किंवा G(f), त्यावरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4. आता याच्यामध्ये करायचं काय बघा, क्वेश्चन 4 मध्ये काढायचं आपल्याला F(g) काढायचं. F(g) मध्ये काय काढायचं असतो बघा, F(g)(x), राईट. F(g)(x) ची व्हॅल्यू किती आपली, x² आहे.
आता एफ ची व्हॅल्यू किती मुलांना? 3x. 3x च्या जागेवर जी ऑफ एक्स घ्यायचं -2. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू x² आली ना, हा बनला 3x² - 2. हे आन्सर आलं बघा, 3x² - 1. काय काय केलं आपण? एफ ऑफ जी ऑफ एक्स ला कसं लिहिलं आपण या ठिकाणी? इथे वर बघा, एफ ऑफ जी ऑफ एक्स ला एफ ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट केली, नंतर ह्या एफ ची व्हॅल्यू पुढे पुट केली, 3 टाइम्स ऑफ एक्स -2. एक्स ची व्हॅल्यू जी ऑफ एक्स घेतली -2 ॲज इट इज. बस जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती पुन्हा? x² आहे, ते पुट केला, 3x² - 2 आला. पुढचा पण असंच आहे. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 मध्ये काय करायचं? दोन्ही पण काढायचे आणि कम्पेअर करायचे. इकडे एफ ऑफ एक्स काढायचं, इकडे जी ऑफ एक्स काढायचं, राईट? ते इथं घेतो मी, म्हणजे फटाफट होऊन जाईल. तर इथं एफ ऑफ जी एक्स ला कसं लिहिलं? एफ ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एफ ला कसं लिहिलं? जी ऑफ एफ ऑफ एक्स. मग बस जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट केली, इथे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. 4x प्लस के मध्ये 4 टाइम्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस के आला, आणि 3x प्लस 6 मध्ये 3 टाइम्स ऑफ जी ऑफ एक्स ही व्हॅल्यू भेटली आपल्याला, राईट आहे? पुढे काय करायचं मग आता? इथं 3 न मल्टिप्लाय केलं, इकडे 4 न मल्टिप्लाय केलं, राईट? नंतर हा भेटला इकडे, हा इकडे मल्टिप्लिकेशन. बस दोघाला सिम्प्लिफाय केलं, दोन्हीकडचं 12x कॅन्सल होत आहे, राईट? मग आपल्याकडे 3k प्लस 6 इक्वल टू 24 प्लस के. केला डावीकडे पाठवलं, 2k झाला, 6 ला पलीकडे पाठवलं, 18 झाला, केच व्हॅल्यू 9 आली. हे समजतंय का रे? हे विचारलं जातं बरं का, एफ ऑफ जी ऑफ ला. समजत नसेल तर सांगा, मी सॉल्व्ह करून देतो. एक येतोय आवाज? येस मुलांनो? चल दुसरं बघा आता. या उत्तर द्या रे थोडे. बाय द डोमेन ऑफ द रिअल व्हॅल्यू फंक्शन. सांगा काय काय कंडिशन सांगितली होती मी? पहिली सांगितली होती की 2x - 2 डिवाइड बाय 3 - x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन आहे 3 - x ग्रेटर दॅन 0 पाहिजे, राईट? या टाईप मध्ये. आता हे सगळं करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तर क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल, किंवा तुम्हाला ऑप्शन चेक करायचे. ठीक आहे, क्रॉस ऑप्शन या ठिकाणी चेक करू शकतात. बरोबर, एक्स ची व्हॅल्यू 2 पुट केल्यावर काय बनतं आपल्याला? एक्स ची व्हॅल्यू जर 2 पुट केली, काय आन्सर येतं बा? हेच सोपं. याच्यासाठी थोडं की डायरेक्ट ऑप्शन पुट करून चेक करायचं. फक्त एवढं माहिती पाहिजे की हे दोन्ही मिळून कसा आला पाहिजे तुमचा? हे दोन्ही मिळून आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, आणि डिनॉमिनेटर हा कधी पण पॉझिटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह. हे लक्षात घ्या मुलांना. बरोबर, पहिली व्हॅल्यू पुट करा, 2 पुट करा. 2 पुट केल्यावर काय येतं बघा? वरचा 0 झाला, 0 बाय इथं बघा, इथं पॉझिटिव्ह येते, चालतंय, 2 चालतंय. 3 पुट करा आता. 3 पुट केलं, 3 - 3 0 बनाला. पहिलं ऑप्शन नाही चालणार. दुसरं बघा आता, दुसरं ऑप्शन 2 पेक्षा मोठा नंबर घ्या म्हणते, 3 तर चालत नाही आपल्याला. म्हणजे 2 चालतंय मला, हे पण ऑप्शन नाही, कारण 2 तर चालतंय ना. मग आता मी काय करणार? या ठिकाणी 2 पुट करणार. 2 साठी कंडिशन सॅटिस्फाईड पडते, आणि 3 पेक्षा छोटा नंबर, राऊंड ब्रॅकेटचा मिनिंग काय असतो? 3 पेक्षा छोटा नंबर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा असतो मुलांना. तर बघा ना, इथं 2.5 जरी घेतलं मी, तर वरचा किती आला रे? पॉझिटिव्ह, खालचा पण पॉझिटिव्ह. ऑप्शन सी येतं बघा. डी काय येणार नाही? 2 पण घ्यायचं नाही, 3 पण घ्यायचं नाही, राईट? असं नाही ना चालणार. म्हणजे तुम्ही 2 घेतलं तरी चालतंय ना, काही प्रॉब्लेम नाही. डोमेन म्हणजे काय असतात? ऑल पॉसिबल व्हॅल्यू असतात, ऑल पॉसिबल इनपुट असतं. म्हणजे कमी इनपुट घ्यायचं असं थोडंच आहे. लक्षात आलं का? 2 चालतंयच नाही तर काही प्रॉब्लेम नाही. ते आन्सर किती येणार याचा? ऑप्शन सी येणार. याच्यात काय डाऊट आहे का रे? रेंज मध्ये बघा आता.
the range of the function sin x plus cosec x is sin x plus cosec x. तर याला थोडं सिम्प्लिफाय जर केलं आपण तर हा sin x बनेल प्लस कोसेकला पुन्हा 1 बाय काय बनतंय sin x या टाइप मध्ये. याला जर पुढे सॉल्व केलं आपण याची व्हॅल्यू मुलांनो जसं आता हा समजा a प्लस 1 बाय a ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2 किंवा a प्लस 1 बाय a लेस दॅन ऑर इक्वल टू -2 असा एक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. मग तो साइन असेल कॉस असेल टॅन असेल काय जरी असेल a प्लस 1 बाय a तोच त्याच्या पुढे ऍडिशन सबट्रॅक्शन असा असेल 1 बाय मध्ये तर आपल्याला ही व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायची असते. आणि ह्याचं काय भेटतं रेंज रिअल नंबर एक्सेप्ट आपल्याला -2 आणि +2 येणार आहे. असं बघा आहे का कुठे रिअल नंबर एक्सेप्ट -2 +2. तर हे कशामध्ये घ्यायचं तुम्हाला राऊंड ब्रॅकेटमध्ये a प्लस 1 बाय a चा पॅटर्न भेटल्यानंतर हे दोन्ही पण सेम पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे फंक्शन f r टू r डिफाइंड बाय f ऑफ x इक्वल टू x² प्लस 5h. सांगा बरे कुठल्या टाईपचं फंक्शन येते. येस आता शिकवलं तुम्हाला इवन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे सांगा. येस मुलांनो काय येणार याचा आन्सर. बाय एक तर हे इवन फंक्शन आहे म्हणजे हा कसं झाला मेन इव्हनचे 2 ऑप्शन तर मॅच झाले आपले. आता दुसरं बघायचं आपल्याला ऑन टू आहे का इन टू आहे. ऑन टू कधी असतो सांगा रेंज आणि कोडोमेन सेम असेल तर. इन टू कधी असतं रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. या ठिकाणी एफ ऑफ 1 पुट करा किती आन्सर येत आहे. एफ ऑफ 1 पुट केलं आन्सर किती आलं आपलं हो ना 6 आलं. आणि एफ ऑफ -1 पुट करा आन्सर किती येत आहे 6च येत आहे. म्हणजे बघा ना इथं 1 -1 इकडे आपल्याला 6 भेटायला लागले अशा टाइप मध्ये. ठीक आहे. तर हे मेन इवन फंक्शन झालं आणि ह्याला इन टू म्हणायचं. काय म्हणायचं इन टू. ऑन टू कधी झालं असतं इकडे 2 एलिमेंट्स आहेत इकडे पण 2 आउटपुट भेटलं असतं तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. याच्यामध्ये ही कंडिशन सॅटिस्फाईड होते. तर मेन इवन तर क्लिअर आहे मुलांना. ऑन टू कधी असतं जर आपल्याला रेंज आणि कोडोमेन सेम असेल. इन टू कधी असतो रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. आता हे कशामुळे देतोय बघा हे लक्षात घ्या. जनरल तुम्हाला इकडे समजा -1 +1 होता आणि इकडे 6 आलता. मग या केसमध्ये बघा रेंज आणि कोडोमेन पण सेम आहे. रेंज आणि कोडोमेन याच्यावरच असतो ना सेकंडवर. पण हे तर असा पण एलिमेंट असू शकतो ना. मग अशा केसमध्ये रेंज इज अ सबसेट ऑफ काय बनते कोडोमेन. ही म्हणजे कंडिशन प्रॉपर मॅच करते तुमची. रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन वाली. कारण 6 फक्त 6 असेल पण तसं काय नाहीच ना आपल्याला बीचा सेट दिलेलाच नाही तुम्हाला. बी सेट दिलाय का नाही दिलेला. बी मध्ये कुठले एलिमेंट असू शकतात राईट. त्यासाठी त्याचा आन्सर काय आहे मेन इवन अँड इन टू. चला पुढचा 9 नंबर. 9 नंबर मध्ये काय सांगितलंय डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड एक्स प्लस एक्स दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता मॉड्युलस फंक्शन आहे बघा ते त्याची व्हॅल्यू प्लस मायनस असते. म्हणजे कसं असतं बघा मुलांना मॉड एक्स ची व्हॅल्यू जी असते ना तर ती +x पण येते आणि -x पण येते अशा टाइप मध्ये. x -x तर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल आणि x इज लेस दॅन 0 असेल तर. ठीक आहे अशा टाइप मध्ये. म्हणजे आपल्याला 2 इनपुट साठी एकच आउटपुट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे मुला राईट. 2 इनपुट साठी म्हणून याला मेन इवन फंक्शन म्हणायचं.
दिस इज द मेन इव्हन फंक्शन. त्याच्यानंतर पुढे आहे रेंज ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू 1 डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 9. एफ ऑफ एक्स दिलाय आणि एक्स इज बिलॉंग्स टू 3 to 8 दिलंय. सांगा बरं कंडिशन काय असते आपली रेंज ऑफ द फंक्शन मध्ये. एक तर तुम्ही याला वाय इक्वल टू कन्वर्ट करू शकता किंवा इथंच थोडा विचार करून सांगा याची व्हॅल्यू कशी पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी हे पॉसिबल आहे बघा. ह्याचे फॅक्टर्स केले आपण. एक्स स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. एक्स मायनस 3x बनला, एक्स प्लस 3x बनला, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 3 बनतंय और एक्स इज लेस दॅन -3 बनतंय. नंबर लाईन जर ड्रॉ केली आपण त्या ठिकाणी -3 + 3 आणि 0. एक्सची व्हॅल्यू कशी पाहिजे 3 पेक्षा मोठी आणि -3 पेक्षा छोटी. म्हणजे हा -∞ to -3 झाला. दोन्ही सेट पाहिजेत म्हणून युनियन आणि 3 to ∞ या टाईपमध्ये. हे ऑप्शन आहे का बघा कुठे. हा हे आता काय भेटलं तुम्हाला व्हॅल्यू भेटली बघा. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला रेंज पाहिजे. आता हे तुमच्या एक्सच्या व्हॅल्यू झाल्या कशाच्या एक्सच्या, म्हणजे हे तुमचं डोमेन झालं एक्सच्या व्हॅल्यू मध्ये. हा झाला तुमचा पूर्ण डोमेन. तर आपल्याला रेंज पाहिजे. तर रेंज काढण्यासाठी काय करायचं बघा आता या केसमध्ये जर आपण 3 to ∞ पुट केलं कारण रेंज निगेटिव्ह नसते. रेंज कशी नसते निगेटिव्ह नसते. बघा बरं इथं जर मी 3 to ∞ पुट केलं तर काय काय आन्सर येत भेटते आपल्याला 3 to ∞ मधून. हा कसा आला पाहिजे हे कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे ग्रेटर दॅन 0. तर 3 जर पुट केलं तर आन्सर किती येतं रे आपलं 3 चा काय आहे तिथे स्क्वेअर आहे 9 - 9 0. म्हणजे तुम्हाला 3 घेऊन जमणार नाही हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता दुसरा काय नंबर घेऊ शकता बघा. 3 च्या आधीचा नंबर घेऊन बघा बरं. 3 च्या आधीचा नंबर 2 घेऊन बघा. 2 चा स्क्वेअर किती आला 4. निगेटिव्ह नंबर येते. हा चालेल ना म्हणून काय प्रॉब्लेम नाही कारण हे कसं आहे राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटचा मिनिंग 3 नसतो तिथं राईट. इथं जर तुम्ही पुट केलं 4 पुट केलं 16 - 9 पॉझिटिव्ह येते व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू पण चालते म्हणून 3 to ∞. चल बाकी बघा बरं अजून काय काय दिलं याच्यामध्ये. हे मॉड्युलस फंक्शन सॉल्व्ह करायचं आपल्याला. रेंज डोमेन. किती जण आहेत रे आज. चालू राहू दे थोडं अटेंडन्स घेतो मी. आम्हाला जरा अटेंडन्स घेऊ द्या. ठीक आहे ओके. उद्या कुठला टॉपिक आहे रे आपला आहे का लक्षात कोणाच्या. लिमिट आहे लिमिट. लिमिटला प्रेझेंट राहा. लिमिट घेऊ आपण प्रॉपर अजून. ठीक आहे ओके.